गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. चला सुरू करूया आजच्या लेक्चरला. ओके ओके. गुड मॉर्निंग सर्वांना. गुड मॉर्निंग. ठीक आहे. बघा, आपण जो काही प्रिव्हियस लेक्चर आपलं झालेलं आहे त्या लेक्चरला आपण काय स्टार्ट केलेलं होतं की सोशल वर्क विथ कम्युनिटी, सोशल वर्क विथ फॅमिलीज याबद्दल आपण काय केलेलं आहे, डिस्कशनला आपण सुरुवात करूया. सोशल वर्क दिसतं ना आपला. आज ना सेन्सर बोर्ड चेंज झालेले आहे. ॲक्च्युली आपली रूमच चेंज झालेली आहे आज आपल्या लेक्चरची, त्यामुळे काही इश्यू आला तर मला कळवा लगेच. हां नाही, काही नाही आहे. मी सेन्सर बोर्डवर शिकवते. मला हे म्हणजे बघा ना, काही ओळखून येत आहे. मी बघत आहे, जास्त जास्त काही ओळखायला येत नाही आहे यात. जे मी लिहित आहे ना तो थोडा अंधुक दिसत आहे. तिथे वेगळाच प्रॉब्लेम होऊन जाईल. नाही, हा पेन डार्क घेतला तरी पण व्हाईट बोर्ड पेन घेतला होता तरी बघाली. हां हां हो व्हाईट. ठीक आहे, दिसतं त्यांना. ठीक, कंटिन्यू करते. ओके. आपण जो काही प्रिव्हियस हां हां चालते. बघा, आपण जो काही प्रिव्हियस लेक्चरला जे लेक्चर घेतलेलं आहे त्या लेक्चरमध्ये आपण काय डिस्कस केलेलं आहे की सोशल वर्क विथ कम्युनिटी, सोशल वर्क विथ फॅमिलीज याबद्दल आपण काय केलेलं आहे, डिस्कशनला सुरुवात केलं आहे. आपण युनिट नंबर जे काही 9 आहे आणि 10 आहे यामध्ये काय करतो आहे, सुरुवात करतो आहे. त्यामध्ये महत्त्वाचं काय आहे तर जो प्रिव्हियस लेक्चर झालेला आहे त्या प्रिव्हियस लेक्चरला आपण काय डिस्कस केलेलं आहे की फीचर्स आपण फॅमिलीबद्दलचे फीचर्स काय आहे, सोबतच आपण जो काही फॅमिलीचे पॅटर्न्स काय आहे. ओके. त्यानंतर जो काही पार्ट्स आपण पाहिला की फॅमिलीचे डेफिनेशन्स काय आहे, जो काही मायकायवर आणि यांनी पेज यांनी काय डिस्कस केलेलं आहे याबद्दल काय केलेलं आपण डिस्कस केलेलं आहे. आजचं जो लेक्चर आहे त्या आजच्या लेक्चरमध्ये आपण काय डिस्कस करणार आहे की कालच्या लेक्चरला आपण हे पण डिस्कस केलं की जे काही चाइल्ड आहे, चिल्ड्रन्स आहे, यांना फॅमिलीमध्ये बिहेव करताना कशा पद्धतीचे प्रॉब्लेम त्यांना फेस करावं लागतं याहीबद्दल काय केलं आपण डिस्कस केलेला आहे. तर जो काही आजचा पार्ट आहे किंवा आज ज्याला आपण सुरुवात करतो आहे तो पार्ट आहे की नेमकं फॅमिलीमध्ये असताना जो काही पॅरेंट्स आहे, पॅरेंट्सला कोणकोणत्या भूमिकेला काय करावं लागतं, सामोरं जावं लागतं. इवन सोबतच जे काही कपल आहे त्या कपलला आपल्या दोघांमधलं असलेले जे काही रिलेशन्स आहे त्या रिलेशन्समध्ये कोणकोणत्या गोष्टीला फेस करावं लागतं याही गोष्टीचा आपण अभ्यास करणार आहे. सोबतच जे काही सांगू शकतो आपण की इवन की ज्यांच्याकडे वेगवेगळे आपण जे काही फिलॉसॉफर आहे त्या फिलॉसॉफरनं वेगवेगळ्या थेरपीज सांगितलेल्या आहे त्या थेरपीबद्दल काय करणार आपण डिस्कस करणार आहे. ओके. आता बघूया सोशल वर्क विथ ओके. पेन हा तर पेन बिलकुलच काही दिसत नाही आहे बघा. ओके. आपण सोशल वर्क विथ सोशल वर्क इन पाहिजे. ओके. सोशल वर्क इन फॅमिली. ओके. आता यामध्ये
डिस्कस करत असताना आपण सांगू शकतो की नेमकं कशा पद्धतीने आपल्याला काय करायचं आहे, यामध्ये आपण आजचं लेक्चर कंटिन्यू करूया. की सोशल वर्क जे काही पॅटर्न आहे, ज्यामध्ये आपण न्यूक्लिअर फॅमिली आहे, न्यू इन रिलेशनशिप, एक फॅमिली नाही पण एक ते नवीन 21 सेंचुरीमध्ये क्रिएट झालेलं एक नवीन काही जे काही बाब आहे त्याबद्दल आपण डिस्कस केलेलं आहे. त्यानंतर ब्लेंडेड फॅमिली आहे, जॉईंट फॅमिली आहे, न्यूक्लिअर फॅमिली आहे, चाइल्डलेस फॅमिली आहे, सिंगल पॅरेंट्स फॅमिली आहे. ओके, हे काय फॅमिलीचे एक काय आहे प्रकार आहेत किंवा पॅटर्न्स आहेत. त्यानंतर आपण जो काही आहे की मातृसत्ताक पद्धत आहे, पितृसत्ताक पद्धत आहे, हे पण काय एक फॅमिलीचे प्रकारच आहेत. तर यामध्ये डिस्कस करत असताना आपल्याला ॲज अ सोशल वर्कर म्हणून काम करत असताना खूप इम्पॉर्टंट रोल प्ले करावं लागतं. की इवन समाजामध्ये वावरत असताना आपण काम करत असताना आपण काय करतो की रुरल एरिया असो, त्यांना अर्बन एरिया असो किंवा ट्रायबल एरिया असो, काम करत असताना आपल्याला फॅमिली असो किंवा जो आपण सोसायटी म्हणतो किंवा कम्युनिटी म्हणतो, या कम्युनिटीमध्ये काम करत असताना एव्हरी इंडिव्हिज्युअल, प्रत्येक इंडिव्हिज्युअलला आपण काय करावं लागतं, त्यामध्ये आपल्याला अभ्यास करावं लागतं. प्रत्येक पर्सनला आपल्याला समजून तिथे घ्यावं लागतं. म्हणून प्रत्येक फॅमिली हा एक काय आहे, एक आपली इन्स्टिट्यूशन्स आहे. सर्वात महत्त्वाची इन्स्टिट्यूशन जर मानवाच्या आयुष्यातील कोणती असेल तर ती काय आहे, फॅमिली आहे. कारण जर फॅमिली असेल तर आपला जो काही आपल्याला इमोशनल सपोर्ट मिळतो, इकॉनॉमिकल सपोर्ट मिळतो, आपल्याला एक प्रोटेक्शन, एक सिक्युरिटी आपल्याला प्राप्त होते. बरोबर. सोबतच आपण सांगू शकतो की जे काही आपण म्हणतो की प्रत्युत्पादनाचं कार्य जे आहे हे आपल्या कुटुंबातूनच काय होतं, सुरुवात होतं. की जर विवाह झाल्याच्या नंतर, विवाह ही एक काय आहे, संस्था आहे. ओके, तर या संस्थेचा जन्म तेव्हाच होतं की या संस्था झाल्याच्या नंतर आपण कुटुंबाची निर्मिती करण्यासाठी आपल्याला विवाह करावा लागतो. त्यालाच आपण इथिकल म्हटलं जातं. बरोबर आहे. जर तुम्ही आता तुम्हाला माहिती असेल की औरस आणि अनौरस संतती असतात. औरस संतती म्हटलं तर काय की ज्यांचं कुठेतरी विवाह झालेला आहे आणि विवाह झाल्याच्या नंतर ज्यांनी कुटुंब स्थापन केलेलं आहे त्यालाच आपण काय म्हणतो, त्यांनाच आपण औरस संपत्ती म्हणतो. पण तुम्ही कुटुंबाची स्थापना केलेली नाही आहे, तुम्ही विवाह केलेला नाही आहे, त्याला आपण अनइथिकल म्हटलं जातं. आणि अनइथिकल मार्गाने केलेल्या जे काही शरीर संबंध आहे, या शरीर संबंधातून जो काही प्राप्त होतं बाळ, त्याला आपण अनौरस असं समाजातून म्हटल्या जातं. किंवा सोशोलॉजीमध्ये हा पण काय आहे, कन्सेप्ट आहे. याच्याबद्दल आपल्याला माहिती असणं काय आहे, गरजेचं आहे. आता चाइल्डला कोणकोणत्या बाबतीला फेस करावं लागतं फॅमिलीमध्ये असताना, तर आपण कालच्या लेक्चरला डिस्कस केलं की लॅक ऑफ इमोशन्स असतात. काही फॅमिलीमध्ये काय असतं की जे काही ओव्हर डिसिप्लिन्स असतात किंवा ओव्हर परमिशन्स असतात. बरोबर आहे. या गोष्टीला काय करावं लागतं, चिल्ड्रन्सला फेस करावं लागतं. काही वडील असतात किंवा काही आई असतात की ज्यांना काय असतं की जास्तच कठीण काय म्हणतो आपण तिला डिसिप्लिन लावण्याची सवय पडलेली असतं. मग अशा वेळेस त्या डिसिप्लिनचा कधी फायदा चांगला पण होऊ शकतो किंवा कधी त्याचं वाईट पण होऊ शकतं. तर फॉर एक्झाम्पल बघा, एखाद्या मुलाला एखादं कार्य करायचं आहे, एखादं काम करायचं आहे, ते त्याच्या आवडीचं काम आहे आणि त्यात अनइथिकलसारखं किंवा चुकीचं असं काहीही नाही. पण जर समाजातील लोक किंवा लोकांनी जर म्हटलं की ठीक आहे, जे काही काम करत आहे ते व्यवस्थित चालू आहे आणि तू कंटिन्यू कर, तर ठीक आहे, विद्यार्थ्यालाही तेवढं चांगलं वाटेल, सगळ्या काही गोष्टी होईल. पण काही आईवडिलांना विनाकारण जर एखाद्या गोष्टीत नको करण्याची जर सवय लागलेली असेल तर अशा वेळेस काय होऊ शकतं, कुठेतरी प्रॉब्लेम क्रिएट होऊ शकतात. म्हणून मग याची काळजी घेणं काय आहे, खूप गरजेचं आहे. मग आता बघा, आपण आजच्या लेक्चरला जो काही पाहतो आहे पॉईंट, तो पॉईंट आहे आपला की प्रॉब्लेम फेस बाय द पर्सन, म्हणजेच पॅरेंट्स. ओके, प्रॉब्लेम फेस वेगवेगळ्या प्रॉब्लेम्सला कशा पद्धतीने फेस करावं लागतं, प्रॉब्लेम फेस बाय पॅरेंट्स इन फॅमिली. जे काही पालन करणारे व्यक्ती असतात, या व्यक्तींना कुटुंबामध्ये असताना कशा पद्धतीने वेगवेगळ्या प्रॉब्लेम्सला काय करावं लागतं, सामोरे जावं लागतं, याचं काय करतो आहे आपण, तर ह्या गोष्टी इथं आपल्याला बघणं काय आहे, गरजेचं आहे. आता सर्वात महत्त्वाचं काय असते की फायनान्शियल ट्रेस खूप असतो. प्रत्येक फॅमिली कोणतीही असो, फॅमिलीमध्ये काय असतं, फायनान्शियल ट्रेस आपल्याला जाणवतोच. ओके, तर फायनान्शियल ट्रेस म्हटलं तर विषय असा येतो की पैशाशिवाय काहीही होत नाही. आपण म्हणतो बोलता सहज व्यक्ती बोलून जातात की सगळे सोंग करता येतात पण पैशाचे सोंग करता येत नाही. हा एक काय आहे, महत्त्वाचा पॉईंट आहे. ठीक आहे, फायनान्शियल स्ट्रेस. आता आपण जसं म्हणतो की काय आहे, तर आपल्याला पैशाचे सोंग करता येणार नाही, पैसा असणं खूप गरजेचं आहे. आणि इव्हन आपण म्हणू शकतो की जर आपल्या कोणत्याही नीड्स पूर्ण आपल्याला करायचे आहे, तर नीड्स पूर्ण करण्यासाठी आपल्याकडे काय आहे, तर आपल्याकडे जी की
रिसोर्स आहे, ही रिसोर्स आपल्याकडे अवेलेबल असणं गरजेचे आहे, बरोबर आहे. मग इकॉनॉमिकल रिसोर्स आपण म्हणू शकतो की पैसा येण्याचे मार्ग आपल्याला माहिती असले पाहिजे, आपल्या उपजीविकेचा आपल्याला मार्ग आपल्याला शोधता आला पाहिजे. ह्या गोष्टी काय असतात, इम्पॉर्टंट असतात. आता आपण एखादी फॅमिली आपल्याकडे आल्याच्या नंतर ठीक आहे, आपण सिंगल असताना किंवा आपण काय म्हणतो, आपण जेव्हा फ्रीन्स्टर असतो किंवा मग जेव्हा आपण म्हणू शकतो त्याला की बॅचलर लाईफ आपण जेव्हा जगतो, तेव्हा आपण बॅचलर लाईफमध्ये स्प्लेंडर लाईफमध्ये काय असतं की काही आपण एकापुरतं किंवा एका व्यक्तीपुरतं जेवढं आपण आहे तेवढं कमावून आपण काय करू शकतो, उदरनिर्वाह करू शकतो. पण एखादी फॅमिलीची निर्मिती झाल्याच्यानंतर आपल्याला प्रत्येक गोष्टीचं आपल्याकडे काय असतं, जबाबदारी येतं. प्रत्येक गोष्ट आपल्याला समजून घ्यावं लागतं, प्रत्येक गोष्टीकडे पैसे खर्च करावं लागतं. इव्हन सकाळपासून तर संध्याकाळपर्यंत जोही खर्च लागणार आहे त्या प्रत्येक खर्चाकडे आपल्याला काय करावं लागतं, इव्हन लक्ष द्यावं लागतं. मग या गोष्टीमुळे या सिच्युएशनमध्ये काय आहे तर फॅमिली ट्रेस हे पॅरेंटला येतात. कारण बघा, एक वेळा सुरुवातीला आपण जो काही फॅमिलीचे आपण स्टेजेस पाहिला, इनिशियल स्टेज आहे ज्याला आपण प्रायमरी स्टेज म्हणतो किंवा अर्ली स्टेज म्हणतो. त्या अर्ली स्टेजमध्ये कपल काय होतात की कुठेतरी एकत्र येतात आणि फॅमिलीची काय करतात, निर्मिती करतात. इथपर्यंत ठीक आहे की कुठेतरी फॅमिलीची तुम्ही निर्मिती केलेली आहे, फॅमिली काय कपल एकत्र आलेले आहे, तुमचा विवाह झालेला आहे. पण कालांतराने काय होतं, जबाबदाऱ्या वाढत जातात. कारण इव्हन कुठेतरी तुम्ही एक बॅचलर लाईफमध्ये एका रूममध्ये कुठेतरी राहत होते, एका रूम करून राहत होते किंवा इव्हन गावात कुठेतरी राहत होते, ओके, किंवा शहराच्या ठिकाणी राहत असेल तर एखाद्या रूममध्ये तुमचं सफिशियंट होतं. पण तुमची फॅमिली झाल्याच्या नंतर तुम्हाला काय होतं की वेगळ्या जबाबदाऱ्या येतात. ते जे काही आहे, किचन वगैरे आहे, एक रूम वगैरे आहे, ते करावी लागतं. इव्हन खर्चसुद्धा वाढतं, सकाळपासून तर संध्याकाळपर्यंतचं प्रत्येक गोष्टीचं काय होतं, खर्च वाढतं. आणि अशा सिच्युएशनमध्ये मग जे काही पॅरेंट्स आहे त्या पॅरेंट्सवर काय येतं की त्यांच्यावर एक जबाबदारी येतं, किंवा आपण म्हणू शकतो की या फॅमिली सिस्टीममध्ये असताना पॅरेंट्सला फायनान्शियल ट्रेस काय करावं लागतं, सहन करावा लागतो. आणि ऑब्वियसली आपल्याला माहिती आहे की जर फॅमिलीमध्ये जर पॅरेंट्सला फायनान्शियल ट्रेस येत असेल तर त्याचा इम्पॅक्ट इनडायरेक्टली असो की डायरेक्टली असो, जो काही चिल्ड्रन्स आहे, जे काही चाइल्ड्स आहे त्यांच्यावर ते पडत असतो, बरोबर आहे. म्हणून आपण म्हणतो की जे काही फॅमिली डायनॅमिक्स म्हणताना आपण सांगू शकतो की जे काही गतिशीलता आहे, कुटुंबाची जी गतिशीलता आहे ती योग्य असणं खूप गरजेचं आहे. कारण जेव्हा आपण सांगू शकतो जेव्हा जेव्हा फॅमिली डायमेन्शन चांगले असेल तर तेव्हा एकमेकाशी इंटरॅक्शन्स होईल, कम्युनिकेशन्स चांगल्या पद्धती होईल, रॅपो चांगल्या पद्धतीने इस्टॅब्लिश. आणि ऑब्वियसली जर आपली जे काही फॅमिली डायनॅमिक्स आहे हे जर चांगल्या पद्धतीचे असतील तर मग आपल्याला त्याचं फ्रूटफुल काय होऊ शकतं की जे काही हेल्दी रिलेशन्स आहे ते हेल्दी रिलेशन्स आपल्याला निर्मितीसाठी जे काही फॅमिली डायनॅमिक्स आहे हे असणं काय आहे, खूप गरजेचं आहे. ओके, आता बघूया की नंतर आहे की मॅरिटल कॉन्फ्लिक्ट. हे पण एक आहे महत्त्वाचं, याच्यामध्ये ट्रेस आपल्याला सांगता येतं. मॅरिटल कॉन्फ्लिक्ट, वैवाहिक संघर्ष. आता एक कपल एकत्र आलेले आहे, सुरुवातीला आपल्या बॅचलर लाईफमध्ये वेगवेगळे काय असतात, आपण वेगवेगळ्या पद्धती आपल्याला असतात, वेगवेगळ्या सवयी असतात आपल्याला. पण इव्हन आपलं जेव्हा आपण मॅरेज होणार, आपल्या मॅरेज झाल्याच्या नंतर आपल्याकडे काय असणार, वेगवेगळ्या जबाबदारी येणार. त्या वेगवेगळ्या जबाबदारीची आपल्याला जाणीव असणे पण काय आहे, खूप गरजेचं आहे. आता इन दिस सिच्युएशन, या कंडिशनमध्ये जर आपण पाहिलं तर आपल्याला लक्षात येतं की इव्हन मुलगा असो का मुलगी असो, प्रत्येकाला विवाह करण्याची काय झालेली आहे, भीती निर्माण झालेली आहे, एक नकोसं वाटायला लागलेलं आहे, बरोबर आहे. की जेणेकरून काय सिच्युएशन काय क्रिएट झालेली आहे 21 सेंचुरीमध्ये प्रत्येकांना स्वतःची एक लाईफ आहे किंवा अवेअरनेस मोठ्या प्रमाणात झालेली आहे. कोणालाही अन्याय सहन करण्याची इच्छा राहिलेली नाही आहे, कोणालाही काम करण्याची इच्छा राहिलेली नाही आहे, बरोबर आहे. ह्या सगळ्या गोष्टीमध्ये आपण जेव्हा फेस करत असताना सांगतो की मी म्हणजे स्वतःचं वर्चस्व मोठं करण्यासाठी सगळे व्यक्ती काय आहे, धडपडत आहे, कोणालाही कोणाच्या नियंत्रणाखाली राहायला आवडत नाही. आता आपल्याकडे मग काय झालं आहे, ॲज अ सोशल वर्कर म्हणून आपण रोल प्ले करत असताना मॅरिटल जी काही स्टेज आहे किंवा मॅरेज झाल्याच्या नंतर आपल्याला माहिती आहे की प्री मॅरेज काउन्सिलिंग आणि आफ्टर मॅरेज काउन्सिलिंगसुद्धा असतं, की जेणेकरून तुम्हाला मॅरेज लाईफमध्ये सांगितलं जातं की तुम्हाला पूर्वीच सांगितलं जातं की त्याला आपण प्री मॅरेज काय म्हणतो असतो, प्री मॅरेज काउन्सिलिंग. तर काउन्सिलिंगमध्ये पूर्वीच सांगितलं जातं की तुम्हाला आफ्टर मॅरेज ह्या प्रॉब्लेम्स येणार आहे, तुम्हाला या पद्धतीने ते फेस करावं लागणार आहे. आणि ऑब्वियसली ते आपण मॅरेज केल्याच्या नंतर कोणतेही पर्सन असो त्या प्रत्येक पर्सनच्या लाईफमध्ये त्या गोष्टी येणार आहे. पण आपण त्याला कसं ॲडजस्टमेंट करतो आहे, त्याला आपण कसं समजून घेतो आहे, याही गोष्टीवर तुमचं काय असणार आहे, तुमचं मॅरेज लाईफ असणार आहे. अशा पद्धतीचं ॲज अ सोशल वर्कर म्हणून आपल्याला तिथं काय करता येतं, रोल प्ले करता येतं. ह्या गोष्टी काय आहे, खूप इम्पॉर्टंट आहे. ओके, म्हणजेच वैवाहिक संबंध आपल्याला जर चांगल्या पद्धतीनं ठेवायचे असेल तर तिथं आपल्याला काळजी घेणं काय आहे, खूप गरजेचं आहे. ओके,
त्यानंतर बघा, तर आपण सांगू शकतो की हेल्थ संदर्भात काही असेल तर ते हेल्थ संदर्भात आपण काय करूया, डिस्कस करूया की हेल्थ कॉन्सर्न्स. आता पॅरेंट्सला काय असतं की कुटुंबामध्ये राहत असताना आरोग्यासंदर्भातही त्यांना काय असतं, जबाबदाऱ्या सांभाळावं लागतं पॅरेंट्सना, की त्यामध्ये आपण सांगू शकतो की मग एक अशी सिच्युएशन असतं की कुटुंबामध्ये कर्तेधर्ती व्यक्ती आहे, कर्तेधर्ती व्यक्तीला कधीतरी आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष करून आपल्या चिल्ड्रन्सकडे लक्ष देणं, आपल्या वाईफकडे लक्ष देणं, इव्हन आपल्या जे काही आपले आई वडील आहेत त्यांच्याकडे लक्ष देणं किंवा इतरांच्या सगळ्यांच्या गरजा पूर्ण करता करता त्यांना काय येतं की नाकीनऊ येऊन जातं आणि स्वतःच्या आरोग्याकडे कुठेतरी लक्ष देणं त्यांना काय होत नाही, तर पॉसिबल होत नाही. हेही पण सिच्युएशन काय होतं तिथं क्रिएट होतं. मग इथं आपल्याला काय लक्षात घ्यायचं आहे की नेमकं फॅमिलीमध्ये असताना जे काही फॅमिली मेंबर्स आहेत त्यांना काय करावं लागतं, वेगवेगळे ट्रेस तिथं आपल्याला त्यांना सहन करावा लागतो. ह्या गोष्टी आपल्याला इथं काय करता येतं, सांगता येतं. आता बघा, हेल्थ संदर्भात आपण पाहतोय तर मग अलीकडच्या काळामध्ये जर आपण अभ्यास केला किंवा अलीकडच्या काळात जर आपण विचार केला तर आपल्याला लक्षात येतं की वेगवेगळ्या इव्हन तुमच्या फॅमिलीवर तुम्हाला ट्रेस येऊ नये या कारणासाठी गव्हर्नमेंट काय करत आहे, तर वेगवेगळ्या स्कीम डेव्हलप करत आहे, वेगवेगळ्या स्कीम रन करत आहे, वेगवेगळ्या पॉलिसी आणत आहे की जसं की फॉर एक्झाम्पल आपल्याला माहिती आहे की आयुष्यमान भारत योजना आहे, ओके, महात्मा गांधी जन आरोग्य योजना आहे, की तुम्हाला आरोग्याची काळजी घेण्याची काही गरज नाही. तुमच्या कुटुंबामध्ये एखाद्या व्यक्तीला काय झालेलं आहे, एक वेगळं ऑपरेशन्स करण्याची वेळ आलेली आहे किंवा वेगवेगळे जे काही इन्स्ट्रुमेंट प्रोव्हाइड करण्याची गरज पडलेली आहे, तर अशा वेळेस तुम्ही काय करू शकता की तुम्हाला त्या सिच्युएशनमधून बाहेर पडण्यासाठी किंवा तुमच्याकडे जर फायनान्शियल कंडिशन तुमची चांगली नसेल तर अशा वेळेस त्यातून तुम्हाला बाहेर पडण्यासाठी गव्हर्नमेंट काय करत आहे, सपोर्ट करतं आहे. किंवा त्यामागचा इनडायरेक्टली हेतू काय आहे की तुम्ही तुमच्या मॅरेज लाईफमध्ये किंवा तुम्ही तुमच्या फॅमिलीमध्ये काय असावं, प्रोटेक्ट असावं, सिक्युअर असावं, याचीही काय केलेली आहे त्यांनी काळजी घेतलेली आहे. ह्या गोष्टी आपल्याला काही ते सांगता येतं. त्यानंतर आपण बघूया की बिहेवियर इश्यू. बिहेवियर इश्यू, ओके. बिहेवियर इश्यू आपल्याला अभ्यास करत असताना आपण सांगू शकतो की चिल्ड्रन्स संदर्भात आपण काय बघतोय, ह्या गोष्टी बघतोय की बिहेवियर इश्यू इन चिल्ड्रन्स. आता कुटुंबामध्ये राहत असताना चिल्ड्रन्सची वर्तन कसं आहे यावरही काय असतं, पॅरेंट्सच्या काही गोष्टी अवलंबून असतात. कुटुंबामध्ये राहत असताना चिल्ड्रन्स कशा पद्धतीनं बिहेव करतो आहे, बरोबर आहे. आता तुम्ही बघा, सुरुवातीलापासून तुम्हाला लहानपणापासून लक्षात येतं की प्रत्येक आईवडिलांची अपेक्षा असतं का आपल्या बाळाने काय करावं, पहिला नंबर आणावा, प्रत्येकांचीच अपेक्षा असतं. पण पॉसिबल आहे का ह्या गोष्टी, तर प्रत्येकाने जर पहिला नंबर आणला तर मग एक दुसरा नंबर तिसरा नंबर आणणार तरी कोण, हा पण काय असतं, मोठा प्रश्न असतो. मग याहीसाठी काय केलं जातं की काउन्सिलिंग केलं जातं की ॲज अ पॅरेंट म्हणून तुम्ही कशा पद्धतीने तुमचं बिहेव करायला पाहिजे, तुम्ही तुमच्या स्टुडंटकडून किंवा तुमच्या चिल्ड्रन्सकडून तुम्ही काय अपेक्षित करायला पाहिजे, याही गोष्टीची आपल्याला काय करावं लागतं, तिथं काळजी घ्यावी लागतं. ओके, म्हणून आपण इथं सांगू शकतो की बघा, बिहेवियर्स इश्यू इन चिल्ड्रन्सबद्दल आपण बोलत असताना कुटुंबामध्ये ते कशा पद्धतीनं वागत आहे, त्यांची समजूतदारपणाची भावना आहे का, त्यांचा कुटुंबामध्ये जो काही परफॉर्मन्स आहे ते व्यवस्थित आहे का, याही गोष्टीकडे काय केलं जातं, पॅरेंट्सचं हे जाणीवपूर्वक तिथं लक्ष असतं, हे आपल्याला इथं सांगता येतं. ओके ओके. आता आपण बघूया की बॅलन्सिंग वर्क अँड फॅमिली रिस्पॉन्सिबिलिटी, हे पण काय आपल्याला महत्त्वाचं आहे. फॅमिली रिस्पॉन्सिबिलिटी, एक बघा, आपण इथे सांगू शकतो आपल्याला काय करायचं आहे, बॅलन्सिंग वर्क अँड फॅमिली रिस्पॉन्सिबिलिटी. इथे आपल्याला सांगता येतं की जो काही कामाचा आहे, आता पूर्वीपासून काय ठरलेलं होतं, आपल्या समाजाची व्यवस्थाच तशा पद्धतीने ठरवली होती की काम करत असताना जे काही आहे चूल आणि मूल इथपर्यंतच मुलीचं क्षेत्र किंवा स्त्रियांचं क्षेत्र काय केलेलं होतं, मर्यादित केलेलं होतं. ओके, म्हणजेच बाळाचं पालनपोषण करायचं आहे, बाळाचं संगोपन करायचं आहे, बाळांची काळजी घ्यायची आहे, इव्हन कुटुंबाची काळजी घ्यायची आहे, सासू सासऱ्यांची काळजी घ्यायची आहे, नवऱ्यांची सुद्धा काय करायचे आहे, अपेक्षा पूर्ण करायची आहे. हे सगळी जबाबदारी कोणी करायची, तर ही स्त्रीनेच करायची. अशा पद्धतीचं काय आहे, एक व्यवस्था ठरलेली होती. असं सुरुवातीला एकदम जर आपण प्रिव्हियसचा जर वैदिक काळामध्ये उत्तर वैदिक काळाचा जर विचार केला तर अशी काही सिच्युएशन नव्हती. पण कालांतराने आणि काळाच्या ओघामध्ये जेव्हा आपण शिकार करायचो तेव्हापासून जर आपण लक्षात घेतलं तर आपल्याला लक्षात येतं की
सुरुवातीला काय व्हायचं की जे काही आहे स्त्रिया कुठेतरी घरामध्ये राहायच्या आणि घरामध्ये राहत असताना घरामध्ये राहायच्या आणि पुरुष काय करायचे तर एक शिकार घेऊन यायचे आणि शिकार घेऊन आल्याच्या नंतर संपूर्ण जबाबदारी मग ती समोरची जी प्रोसेस आहे ते करण्याची महिलांची असायची. ओके, म्हणून तेव्हापासून कुठेतरी ठरलं की चूल आणि मूल इथपर्यंत क्षेत्र किंवा घरामधले जेही कामं असेल ते काय करणार, महिलाच करणार, अशी सिच्युएशन क्रिएट झाली. पण आपण बॅलन्स वर्क केलं पाहिजे. तुम्हाला कुटुंबाचं जर गाडा सांभाळायचं असेल, कारण की कुटुंबाचे दोन्ही रथ म्हणजे गाड्याचे काय रथाचे दोन्ही चाकं जर आपल्याला व्यवस्थित चालवायचे असेल, त्याला जर बॅलन्स करायचं असेल तर प्रत्येक व्यक्तीने ॲडजस्टमेंट करणं काय हे खूप गरजेचं आहे. इव्हन तुम्ही असं म्हणून चालणार नाही की मी पुरुष वृत्तीचा आहे, माझ्याकडे काय आहे, माझी ॲटिट्यूड माझा वेगळाच आहे आणि मी कुठेतरी काम घरामध्ये मी एकही काम करणारं नाही. सगळं कामं आहे तर घरातील स्त्रीनेच करावी आणि बाहेरसुद्धा पैसे कमवण्यासाठी सुद्धा तिनं बाहेर जावं, हे पॉसिबल होणार नाही. कारण की कुटुंबाच्या अपेक्षा वेगळ्या आहे, कुटुंबाच्या भूमिका वेगळ्या आहे, सगळ्याच काही पाहून प्रत्येक व्यक्तीला त्याला फेस करता येणार नाही. काय सर नाही आहे इथे, ह्या गोष्टी काय होणार नाही, पॉसिबल होणार नाही. याची पण काळजी काय करावं लागतं, प्रत्येक व्यक्तीला तिथे घ्यावी लागणार आहे. म्हणून आपण सांगू शकतो की बॅलन्सिंग वर्क आणि फॅमिली रिस्पॉन्सिबिलिटी जबाबदारीनं सांभाळावं लागतं. की जसं तुम्हाला काय करावं लागेल, तुम्हाला काम करत असताना जर तुमची अपेक्षा असेल की कुटुंबाला तुम्ही काय करायचं आहे, तुम्हाला कुटुंब व्यवस्थित चालवायचं आहे, फॅमिलीमध्ये काही जे काही डिस्टर्बन्स होते आहे त्या डिस्टर्बन्सपासून थांबायचं आहे, तर तुम्ही केवळ महिलेवर निर्भर न राहता तुम्ही महिलेला थोडा हातभार लावावा लागेल आणि अर्थजनासाठी तिला सपोर्ट करावा लागेल. किंवा ठीक आहे बाबा, मी तुला काम करू लागते आहे, तुम्ही म्हणजे आपण जर सोबत जर काम केलं तर कामाचा ओझं पण कमी होईल आणि महिलेला कुठेतरी काय होईल, इंटरेस्ट निर्माण होईल आणि महिलासुद्धा काय करेल की ठीक आहे, घरचं कामाची जबाबदारी सांभाळून ती बाहेरसुद्धा जाण्यासाठी काय होईल, तत्पर होईल. याचीसुद्धा आपल्याला काय घ्यायची आहे, काळजी घ्यायची आहे. आपण याला काय म्हणू शकतो, बॅलन्स वर्क. कामाचा काय करणार, समतोल किंवा सोबतचा वाटा तिथे घ्यावं लागेल. त्यानंतर आपण सांगू शकतो की फॅमिली रिस्पॉन्सिबिलिटी म्हणजेच कुटुंबाची जबाबदारी पाळत असताना संपूर्ण जबाबदारी जी आहे ती इथं बघणं काय आहे, गरजेचं आहे. ते आपण म्हणू शकतो की त्या जबाबदारीनं राहणं पण खूप गरजेचं आहे. बॅचलर लाईफमध्ये असताना आपण कसं पण वागतो. तुम्हाला आता गावाकडे बघा, नेहमी लोक म्हणतात की एखादा मुलगा किंवा एखादी मुलगी जर व्यवस्थित राहत नसेल, म्हणजे व्यवस्थित म्हणजे समाजाला काय अपेक्षित असतं त्यानुसार ते काय इथिक्स आणि अनइथिक्स त्या काही गोष्टी ठरलेल्या असतात. समाजाला वाटतं की मुलगी कुठेतरी चुकीची वागते आहे, ती इथिकल वागत नाही आहे, अशा वेळेस समाजातील लोक म्हणतात की हां ठीक आहे, लग्न करून त्या व्यवस्थित वागेल. मुलगा कुठेतरी संध्याकाळचा वेळेवर घरी येत नाही आहे, कुठेतरी बाहेरच राहतो आहे, कुठेतरी ड्रिंकिंगच्या स्मोकिंगच्या आहारी गेलेला आहे, तर समाजातील लोक सहज म्हणतात की हां लग्न करून द्या, हे व्यवस्थित होऊन जाईल. म्हणजेच आपल्याला लक्षात येतं की फॅमिली रिस्पॉन्सिबिलिटी, कुटुंबाची जबाबदारी दिल्याच्या नंतर त्या व्यक्तीला कळतं की आपण आता काय करायला पाहिजे, सुधारायला पाहिजे. आपण जे फॅमिलीचं जे काही आपल्यावर रिस्पॉन्सिबिलिटी आली आहे ती रिस्पॉन्सिबिलिटी आपण व्यवस्थित काय केली पाहिजे, पार पाडायला पाहिजे. याही गोष्टीची काळजी त्यांना असतात आणि अशा हे जे काही वेगवेगळे इश्यूज आहे, या वेगळ्या इश्यूला काय करावं लागतं, त्यांना फेस करावं लागतं. हेही आपल्याला इथे सांगता येतं. सर्वात महत्त्वाचं काय की रोल स्ट्रेन. बघा 6 नंबर आपण सांगू शकतो की रोल स्ट्रेन. तर रोल स्ट्रेन म्हणजे काय होतं, इस्पेशली जर आपण विचार केला, इस्पेशली वर्किंग वुमन. आता इथे काय होतं की बघा, स्ट्रेन म्हणजे कामाच्या ठिकाणी वगैरे आपण म्हणतो की स्पेशली जर आपण कामाचा जर विचार केला तर घरचं कामं सांभाळून तुम्ही कामाच्या ठिकाणी जात असेल तर तिथेही काय असतात, वेगवेगळ्या गोष्टी तिथं फेस कराव्या लागतात. म्हणजे स्पेशली जर आपण विचार केला तर ह्या गोष्टी आपल्याला म्हणजे फॅमिलीसोबत वेगवेगळ्या गोष्टीला, वेगवेगळ्या प्रॉब्लेमला फेस करत असताना सोबत आपण स्पेशल जर विचार केला तर महिलांचा सुद्धा विचार करणं काय हे खूप गरजेचं आहे. की तुम्ही घरामध्ये असताना तुम्हाला घरातील जबाबदारी सांभाळावी लागतं, की कुठेतरी सासू सासऱ्यांची जबाबदारी इच्छा असतं किंवा नवऱ्याची एक इच्छा असतं, बाळाच्या वेगवेगळ्या अपेक्षा असतात, बरोबर आहे. एक कुटुंब म्हणून एक घराची करती धरती स्त्री म्हणून तिला सगळ्या जबाबदाऱ्या सांभाळाव्या लागतात, बरोबर आहे. इव्हन तुम्ही कामाच्या ठिकाणी गेला आहे तर बॉसच्या वेगळ्या इच्छा असतात की तुम्ही वेळेत काम केलं पाहिजे, वेळेत रिपोर्ट्स तुम्ही दिला पाहिजे, जे काही अपेक्षा असेल ते बॉसच्या सुद्धा असतात. अशा सिच्युएशनमध्ये तिची एवढी कोंडी होऊन जाते की तिला कशा पद्धतीने ते डिसिजन घ्यायचं ह्या बाबी काय होत नाही, तर कळत नाही. मग अशा वेळेस वेगवेगळे ट्रेस येतं. सोबतच आपण सांगू शकतो की मग जो आपण म्हणतो की इगो जे काही आपले आहे की अहम संरक्षण यंत्रणा जी आहे की ज्या यंत्रणामध्ये काय काम करत असतं की ठीक आहे, तिला जर एखाद्या बॉसने रागवलेलं आहे तर मग ती घरी आल्याच्या नंतर ते काय करेल, राग दुसऱ्या व्यक्तीवर काढेल. त्यालाच आपण काय म्हणतो असतो विस्थापन. ही जी प्रोसेस आहे, ही विस्थापन प्रोसेससुद्धा आपल्याला तिथे काय करतं, पाहायला मिळतं की नेमकं
बॉसने काढलेला जो काही राग आहे तो घरी आल्याच्या नंतर आपण चिल्ड्रन्सवर काढल्या जातं. यालाच काय म्हटलं जातं, विस्थापन. हे आपली म्हणजेच अहम संरक्षण यंत्रणा आपण त्याला म्हणत असतो. ह्या गोष्टी झाल्या आपल्या कशा संदर्भात, प्रॉब्लेम फेस बाय द पॅरेंट्स इन द फॅमिलीमध्ये कशा पद्धतीने ते काय करतात आहे, फेस करत आहे आणि कशा पद्धतीने त्यांना हँडल करायचं असतं आणि आपली फॅमिली स्टेबल ठेवायची असतं, हे इथं बघणं काय आहे, इम्पॉर्टंट आहे. ओके, आता हा पार्ट काय करा, तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये हे जे काही पॉईंट आहे ते तुम्ही लिहून घ्या. लिहिलेत का? बघा, नेक्स्ट पॉईंट बघू आपण. प्रॉब्लेम फेसेस प्रॉब्लेम्स बिटवीन फॅमिली सिस्टीममध्ये जे काही पॉसेस आहे, म्हणजेच आपण म्हणू शकतो की जे पती पत्नी आहे, जे जोडपं आहे, ओके, जोडपे, त्याला आपण पती पत्नी असं म्हणू शकतो. यांना काय करावं लागतं, फॅमिलीमध्ये असताना वेगवेगळ्या प्रॉब्लेम्सला फेस करावं लागतं. बरोबर आहे, ह्या गोष्टी आपल्याला माहिती असणं काय आहे, गरजेचं आहे. आणि या फॅमिली सिस्टीममध्ये असल्याच्या नंतर मग आपण त्याला कशा पद्धतीनं फेस करायचं आणि ॲज अ सोशल वर्कर म्हणून आपण इथं कशा पद्धतीनं रोल प्ले करायचं, ह्या बाबी इथं बघणं काय आहे, गरजेचं आहे. सर्वात महत्त्वाचं काय आहे, कोणती प्रॉब्लेम फेस करतात की कम्युनिकेशन्स गॅप असतात. बरोबर आहे, सर्वात महत्त्वाचं एक पहिला पॉईंट आपण बघूया की कम्युनिकेशन्स गॅप. ओके, आता कम्युनिकेशन गॅपबद्दल आपण अभ्यास करताना सांगू शकतो की इथे काय असतं की आपलं जर पुअर कम्युनिकेशन असेल, तुम्ही विवाह केलेला आहे, तुम्ही कुटुंबाची निर्मिती केलेली आहे, बरोबर आहे. पती पत्नी म्हणून तुम्ही काय करता आहे की एक सहधर्मचारिणी किंवा एक व्यक्ती म्हणून सोबत म्हणून तुम्ही काय करता आहे, जीवन जगत आहे. अशा वेळेस सकाळी उठल्यापासून तर संध्याकाळी झोपेपर्यंत आणि संपूर्ण आयुष्यभर प्रत्येकाच्याच लाईफमध्ये काही ना काही प्रॉब्लेम काय होणार आहे, क्रिएट होणार आहे. पण असं अस्तित्वात नाही की एखादी प्रॉब्लेम निर्माण झालेली आहे आणि त्यावर सोल्युशन नाही, अशी एकही प्रॉब्लेम्स नाही. म्हणजेच ज्या ठिकाणी प्रॉब्लेम्स आहे त्या ठिकाणी सोल्युशनसुद्धा आहे. मग अशा वेळेस आपल्याला त्या सोल्युशनला, त्या समस्येला त्यामधून बाहेर जर काढायचं असेल, त्यावर आपल्याला सोल्युशन्स काढणं काय आहे, गरजेचं आहे. अशा सिच्युएशनमध्ये कम्युनिकेशन्स गॅप आपण सांगू शकतो की बघा, जर आपण एकमेकांशी गोष्टी शेअर केल्या नाही, एकमेकांशी व्यवस्थित बोललो नाही, आपल्यामध्ये जे पुअर कम्युनिकेशन्स असेल, बरोबर आहे, तर अशा सिच्युएशनमध्ये मग आपण चांगलं कुटुंब आपले निर्माण होऊ शकणार नाही. आता या कम्युनिकेशन गॅप असण्यामागचे पण वेगवेगळे कारण असतात. कदाचित काय होतात कधी कधी की पती पत्नीमध्ये चांगला संवाद नसण्याचं कारण असं असतं की आपण जर एखादी गोष्ट पत्नीला समजून सांगितली किंवा ती एखादी गोष्ट मी सांगितली की ठीक आहे बाबा, मी ऑफिसमध्ये असताना माझ्यासोबत अशा पद्धतीत झालेलं आहे किंवा काही झालेलं आहे, असं जर गोष्ट आपण सहज पद्धतीने सांगितलं, येताना असं झालं आहे, जाताना तसं झालेलं आहे, किंवा इन लाईफमध्ये माझ्या असं झालेलं आहे, तर स्त्रीला ती गोष्ट ऐकून घेण्याची ती मानसिकता आहे किंवा नाही, हे पण एक प्रॉब्लेम असतो. किंवा एखादी, असं आपण म्हणत नाही की 100% स्त्रिया तशाच असतात म्हणून, पण काही स्त्रियांना असं असतं की म्हणजे पॉझिटिव्ह त्यामध्ये शोधण्याच्या ऐवजी त्यामध्ये निगेटिव्ह शोधण्याची सवय काय असतं, जास्त असतं. मग पुरुषाला असं वाटतं की मी एखादी गोष्ट सांगितल्याच्या नंतर हे जर त्याचा निगेटिव्ह अर्थ घेत असेल तर मग आपण त्याच्याशी संवाद साधून काय करायचं, हाही एक काय असतं, मोठा प्रश्न असतो. दुसऱ्या बाजूला जर आपण विचार केला तर एक पती आपला जो आहे, पतीला आपण आपल्या मनातल्या भावना आपण काय करणार आहे, शेअर करणार आहे. कारण की आपलं ते विवाहानंतर जर आपण विचार केला तर आपलं सर्वस्व म्हटलं तरी आपलं काय असतं, तर पतीच असतात, बरोबर आहे, जे की आपले हजबंड असतात. अशा सिच्युएशनमध्ये आपण जर विचार केला की आपल्या
संपूर्ण गोष्टी आपण त्यांना काय करणार, शेअर करणार. पण एखादी जर पती असा सिच्युएशनची अशी असेल की आपण एखादी गोष्ट त्यांना सांगितल्याच्या नंतर ते एकदम अग्रेसिव्ह विचारसरणीचे असेल की एकदम रागीट असेल, आपल्याला डायरेक्टच आपल्याशी बोलणं बंद करतील किंवा आपल्याशी रागानं बोलेल किंवा बोलणारच नाही, किंवा मग त्याचं वेगवेगळ्या पद्धतीने त्याचं काय करू शकतं, ते जो काही त्यांच्याकडे राग आला आहे तो त्या रागाचा वेगवेगळ्या पद्धतीने प्रेझेंट करू शकतात. अशाही बाबी तिथं आपल्याला पाहायला मिळतं. म्हणून कुठेतरी स्त्रीला सुद्धा वाटतं की मी जे काही माझ्या जे काही लाईफमध्ये सिच्युएशन जे काही घडलेली आहे, की जे प्रॉब्लेम्स क्रिएट झालेला आहे, हे जे प्रॉब्लेम्स आहे ही माझ्याच मनामध्ये मी ठेवते आणि मी माझ्या जे काही माझं म्हणजे जी काही व्यक्ती आहे, जी काही हजबंड आहे त्या व्यक्तीशी मी शेअर करत नाही. अशामुळे कुठेतरी कम्युनिकेशन गॅप दिवसेंदिवस वाढत जातात. दिवसेंदिवस मनामध्ये वेगवेगळ्या गोष्टी काय होतात तर ते साचून राहतात आणि मग अशा वेळेस मग एक दिवस असं स्फोट होऊन जातं की मग त्या स्फोटचं रूपांतर कुठेतरी काय होतं, डिवोर्समध्ये होऊ शकतं. याही गोष्टी आपल्याला इथं सांगता येतं. बरोबर आहे. आता आणखी आपण हे पण सांगू शकतो की इव्हन अलीकडच्या काळामध्ये जर आपण विचार केला तर कम्युनिकेशन गॅपचे काय होतं की बघा, आता नवीन जोडपं आहे, म्हणजे आपण म्हणू शकतो की इव्हन आता काहीतरी त्यांना विवाह करायचा आहे, लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहिलेले आहे, किंवा आपण लिव्ह इन रिलेशनशिप म्हटल्यापेक्षा आपण सुरुवात घरच्या कुटुंबातील लोकांनी सुरुवात केली आहे, पाहणी केली आहे, सगळ्या काही केलेली आहे. कुठेतरी 1 महिना त्यांना टाईम दिलेला आहे की तुम्ही टाईम स्पेंड करा, तुम्ही एकमेकांशी बोला, तुम्ही कम्युनिकेशन्स करा, आणि कम्युनिकेशनच्या नंतर तुम्हाला ज्या गोष्टी समजल्या की ठीक आहे बाबा, माझ्यासाठी हा मुलगा व्यवस्थित आहे किंवा माझ्यासाठी ही मुलगी व्यवस्थित आहे, तर तुम्ही तुमचं काय करा, तर तुम्ही तुमच्या कुटुंबाची निर्मिती करा. अशा सिच्युएशनमध्ये आपण सांगू शकतो की त्यांचं जर कम्युनिकेशन व्यवस्थित असेल, एखाद्या पुरुषाने स्त्रीला मेसेज सेंड केलेला आहे, त्या मेसेजचं जर ती व्यवस्थित अर्थ घेते आहे, त्यांचं मिसकम्युनिकेशन होत नाही याचीही काळजी घेणं काय असतं तिथं गरजेचं असतं. ह्याही खूप काय आहे, जबाबदारीच्या गोष्टी आहे. म्हणून सांगू शकतो आपण की प्रॉब्लेम्स बिटवीन द स्पाउसेस, म्हणजेच याच्यामध्ये या जी काही पती पत्नी आहे, जेही जोडपे आहे, त्या जोडप्यांना कम्युनिकेशन्स गॅप किंवा पुअर कम्युनिकेशनला काय करावं लागतं, फेस करावा लागतं. बरोबर आहे. ह्या गोष्टी इथं आपण लक्षात घेतल्या पाहिजे. त्यानंतर मिसट्रस्ट, सर्वात महत्त्वाचं काय, मिसट्रस्ट. अँड इनफाइडलीच म्हणू शकतो आपण त्याला, इनफायडिलिटीचा अर्थ होतो व्यभिचार. व्यभिचार म्हणजे अनैतिक वर्तन. हे त्याला काय वेगवेगळे शब्द आहेत, आपल्याला काय असायला पाहिजे ते माहिती असायला पाहिजे की अनैतिक म्हटल्यापेक्षा अप्रामाणिक कृत्य वगैरे ज्याला आहे त्याला आपण व्यभिचार असा बोलत असतो. अनैतिक म्हटल्यापेक्षा आपण अप्रामाणिक वर्तन लिहूया, कारण की शब्द खूप महत्त्वाचे असतात. मिसट्रस्ट अँड आयडेंटिटी का इनफायडिलिटी म्हणजेच व्यभिचार. जोडप्यांमध्ये काय असतं, मिसट्रस्ट जर असेल म्हणजेच विश्वास जर दाखवत नसेल. बरोबर आहे. आता तुम्हाला माहिती आहे ह्या गोष्टी अलीकडच्या काळामध्ये खूप मोठ्या प्रमाणात होत आहे. म्हणूनच काय होत आहे, डिवोर्सचं प्रमाण आहे. तुम्ही जर आताचा सध्याचा जर इश्यू आपण अभ्यास केला तर आपल्याला लक्षात येतं की कितीतरी डिवोर्स होताना आपण पाहत आहे की कोणालाही कुटुंबाचं जे स्टेबल आहे ते स्टेबल आपल्याला कुटुंब पाहायला मिळत नाही. कुठेतरी अस्थिरता पाहायला मिळतं. मग यावरून आपल्याला काय लक्षात येतं की कुठेतरी मिसट्रस्ट गोष्टी झालेल्या आहे. काही गोष्टी काय आहे की विश्वास ठेवण्यासारख्या व्यक्तीवर विश्वास ठेवण्यासारखं काही राहिलेलं नाही आहे. आता आपण म्हणतो की जे काही एक्स्ट्रा मॅटेरियल अफेअर आपण म्हणू शकतो की म्हणजेच विवाहाच्या, म्हणजे आपला विवाह झालेला आहे, ऑब्विसली स्त्रीला माहिती आहे, पुरुषालाही माहिती आहे, तरी पण आपण एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर ठेवण्याचा काय करतात लोक प्रयत्न करतात. अशा वेळेस एखादा लॉयल जर पुरुष असेल किंवा लॉयल स्त्री असेल तर तिला ऑब्विसली त्या गोष्टीचा काय असेल, त्रास होईलच. बरोबर आहे. किंवा एखाद्या आपण विश्वास करतो की ठीक आहे माझे हजबंड आहे किंवा एखाद्याची वाईफ आहे, ती कामानिमित्त बाहेर जाते आहे, जॉबवर जाते आहे. बरोबर आहे. हे आपल्याला इथपर्यंत माहीत आहे. पण आपण ती व्यक्ती कशी वागते आहे, एखादी गोष्ट अशी आपल्या लाईफमध्ये होऊन जातं किंवा काही होऊन जातं की आपण एखाद्या पुरुषाशी बोलताना दिसलं किंवा एखाद्या स्त्रीशी एखादा पुरुष बोलताना दिसलं तर त्यावरून अर्थ काढला जातं की कुठेतरी माझे जे पती आहे किंवा माझी जी पत्नी आहे ही काय आहे चुकीची वागती आहे, माझ्याशी लॉयल्टी नाही आहे.
बरोबर आहे. ती माझ्यासोबत राहत असताना केवळ एक कुटुंबाचं एक जे आहे एक व्यक्ती म्हणून ती राहते आहे, पण ती माझ्यामध्ये समाविष्ट नाही आहे. तिचं काय आहे, बाहेर कुठेतरी अफेअर चालू आहे किंवा बाहेरच्या व्यक्तीशी ती काय करते आहे, राहते आहे किंवा त्यांच्याशीच ती काय करते आहे, टाईम स्पेंड करते आहे. अशा पद्धतीचे जे काही विश्वास आहे किंवा अविश्वास आहे, अविश्वास दाखवल्या जातं. किंवा जे काही इनफायडिलिटी जे काही वर्तन आहे, जे अप्रामाणिक वर्तन आहे, हे अप्रामाणिक वर्तनसुद्धा आपल्या कुटुंबाचे जो गाडा आहे तो कुठेतरी विस्कळीत होण्यासाठी हे पण गोष्टी काय असतात तिथं महत्त्वपूर्ण ठरतात. ओके, आता आपण बघूया की डोमेस्टिक व्हायलन्स. तर फॅमिलीमध्ये जे काही जोडपे आहेत त्यांना डोमेस्टिक व्हायलन्सला कशा पद्धतीने फेस करावं लागतं. इथं आपण सांगू शकतो वैवाहिक ताणतणाव निर्माण झालेला आहे. कुटुंबामध्ये एकमेकांना समजून घेण्याची सिच्युएशन राहिलेली नाही आहे. कोणीही कोणाला समजून घेत नाही, कोणीही कोणाचं ऐकत नाही. एखादी व्यक्तीनं जर एखादं वर्तन केलं, एखादी गोष्ट सांगितली, त्याला उलट रिप्लाय दिला जातं, निगेटिव्ह त्याचा अर्थ काढला जातं. अशा सिच्युएशनमध्ये किंवा दोघांमध्ये कोणत्याही पद्धतीची अंडरस्टँडिंग राहिलेली नाही आहे, कोणीही कोणाला समजून घेत नाही आहे. अशा वेळेस काय होतं की डिवोर्सची काही गोष्टी म्हणजे डिवोर्स म्हणजे ठीक आहे, आम्ही जे काही विवाह केलेला आहे, आम्ही जे कुटुंबाची निर्मिती केली आहे, परंतु यानंतर मला या पुरुषासोबत राहायचं नाही आहे. किंवा स्त्री म्हणतं की मला या पुरुषाशी राहायचं नाही आणि पुरुषसुद्धा म्हणतं की मलाही या स्त्रीशी राहायचं नाही आहे. इथपर्यंत त्यांचा संवाद येऊन टेकतं. आणि जर त्यांचे कारण जर आपण शोधले तर एकदम क्षुल्लक कारणावरून काय आहे डिवोर्स झाल्याचं आपल्याला सांगता येतं. खूप क्षुल्लक कारण असतं. आपण जवळचं जरी उदाहरण घेतलं ना, आपल्याला लक्षात येतं की माझे जे पती आहे ते माझ्याशी टाईम स्पेंड करत नाही, घरी आल्याचे नंतर माझ्यासोबत बोलत नाही, इव्हन मला ते काय करत नाही तर मला ते बाहेर घेऊन फिरायला जात नाही. अशाही पद्धतीचे लोकांचे काय असतात प्रश्न असतात. किंवा इव्हन आपण सांगू शकतो की पुरुषांचंच नाही तर स्त्रीचे पण असे प्रश्न असतात. आपण स्त्रीचेच म्हणू शकत नाही तर पुरुषांचे सुद्धा काय असतात वेगवेगळे प्रश्न असतात की ठीक आहे भाजीमध्ये हिच्याकडून मीठ नेहमीच काय होतं जास्त होतं, बरोबर आहे. हे जेवण करत असताना किंवा जेवण बनवत असताना काय करतं हिच्याकडून खूप वेळा कांदा जाळला जातो. दुसरी गोष्ट आपण सांगू शकतो की जेव्हा जेवण करायला वाढतं तेव्हा ती मला पाणीच देत नाही. म्हणजे जर आपण कारणाचा शोध घेतला, डिवोर्समध्ये जर आपण कारणाचा शोध घेतला तर कारणं एकदम क्षुल्लक असतात, एकदम मायनर कारणं असतात. आणि त्या विचाराचा जर आपण विचार केला तर अशा वेळेस त्याचं रूपांतर काय होतं डिवोर्समध्ये केल्या जातं. मग आपल्याला याही ठिकाणी आपल्याला काय करावं लागतं, आपल्याला जबाबदारी तिथे घ्यावी लागतं. डिवोर्स नाही, मी तुम्हाला डिवोर्सबद्दल सांगते आहे, पण आपण अभ्यास कसा करतो आहे की डोमेस्टिक व्हायलन्स म्हणजे कौटुंबिक अत्याचार याही गोष्टीला काय करावं लागतं. स्त्री असो का पुरुष असो दोघांनाही ह्या गोष्टी काय म्हणतो आपण अन्याय सहन करावा लागतो. कुटुंबामध्ये काय होत असतं तर हरासमेंट वगैरे हा विषय तर एक जनरलीच आहे. आपल्याला माहिती आहे कौटुंबिक अत्याचार कायदा 2005चा आहे आणि त्या कायद्यानुसार सांगितलेलं आहे की जर अन्याय अत्याचार होत असेल, आता हा कायदा काढण्यामध्ये हे आपल्याला लक्षात येतं की महिलांसंदर्भातच हा कायदा का काढलेला आहे. तर जगामध्ये किंवा भारतामध्ये आपल्याला पाहायला मिळतं की 95% महिलांवरच काय होतात अन्याय अत्याचार होतात आणि 5% काय होतं तर पुरुषांवर अन्याय अत्याचार होत असतात. पण कायदा तेव्हाच बनवलं जातं की एकापेक्षा किंवा अधिक लोकांना अनेक समूहाला जर एखादी गोष्ट जर ती जर समस्या बनत असेल, एखादी गोष्ट जर ती समस्या बनत असेल आणि समस्या तेव्हाच बनतं की अनेक लोकांना त्यातून काय होतं ते ग्रासलेलं असेल तेव्हाच ती काय बनतं समस्या बनतं. म्हणून मग आपण सांगू शकतो की जेव्हा अनेक लोकांना एखादी समस्या ग्रासलेली आहे तेव्हा त्यातून बाहेर पडण्यासाठी काय केलं जातं, जे काही कायदे आहेत त्या कायद्यांची निर्मिती केली जातं. मग इथं आपण सांगू शकतो की कौटुंबिक अत्याचारासाठी किंवा महिलांवर अत्याचार होऊ शकतं, कधी पुरुषांवरही अत्याचार होतं. मग अत्याचार होत असताना शारीरिक अत्याचार आहे, मानसिक अत्याचार आहे, लैंगिक अत्याचार आहे, ओके, भावनिक अत्याचार आहे, कोणाच्या भावनाशी पण खेळल्या जातं, बरोबर आहे. आता आपल्याला माहिती आहे की कुटुंबामध्ये स्त्री आहे, स्त्रीच्या जवळीकतेचा विषय म्हणजे तिचे जे बालक आहे, आपल्या बालकाला आपल्या पाल्यांना कोणालाही मारायला, कोणीही त्याला रागवायला कोणालाही आवडत नसते. म्हणजे एकदम जवळीकतेचं नातं असते आईवडिलांचं बालकांशी. पण कुटुंबामध्ये काय होतं की कुठेतरी स्त्रीचे जे काही दीर आहे किंवा नणद आहे किंवा सासू सासरे आहे, इव्हन काही अशी सिच्युएशन असते की पतीकडून पण ही सिच्युएशन किंवा होऊ शकतं की त्या काळामध्ये तिचे जे काही बाळ आहे त्या बाळाला त्या समोरील जे व्यक्ती आहे त्या व्यक्तीकडून त्याला मारहाण करणं आहे, बरोबर आहे. हे पण एक आहे भावनिक त्रास आहे, तिला मानसिक त्रास देणं आहे, लैंगिक अत्याचार करणं आहे, शारीरिक अत्याचार करणं आहे, हुंड्यासाठी कुठेतरी चुकीची वागणूक करणं आहे. अशाही पद्धतीचं आपल्याला सांगता येतं की याही गोष्टी आपल्याला कुटुंबामध्ये होत असल्याचं आपण काय करू शकतो सांगू शकतो, बरोबर आहे. त्यानंतर आपण सांगू शकतो की इनकम्पॅटिबल
गोल्स. 4 नंबरचं आपलं काय आहे, आपण कशाबद्दल हे करत आहे तर प्रॉब्लेम बिटवीन प्रोसेस इन द फॅमिलीमध्ये कोणकोणत्या प्रॉब्लेम्सला फेस करावं लागतं याबद्दल काय करतो आहे आपण अभ्यास करतो आहे. इन गोल्स और व्हॅल्यूज. आता बघा इथं आपण सांगू शकतो की विसंगत काय आहे, विसंगत ध्येय आणि विसंगत मूल्य. आता कुटुंबाची निर्मिती झालेली आहे. कुटुंबाची निर्मिती झाल्याच्या नंतर स्त्री आणि पुरुष वेगवेगळ्या कुटुंबामधून काय करत असतात, बिलॉंग करत असतात. बरोबर आहे. एकाच कुटुंबामधले असतात का ते, तर नाही. ऑब्वियसली त्यांची विचारसरणी सारखी असेल का, तर नाही. प्रत्येकाची विचारसरणी काय आहे, एव्हरी इंडिव्हिज्युअल युनिक. प्रत्येक व्यक्ती काय आहे, व्यक्ती भिन्नता आपण जाणवली पाहिजे, ती समजून सुद्धा घेतली पाहिजे. बरोबर आहे. आपल्याला माहिती आहे ती एक वेगळ्या कुटुंबातून आली आहे, पुरुषसुद्धा वेगळ्या कुटुंबातून आले आहे, आपण दोघं एकत्र आलेला आहे, आपली विचार जुळतीलच असं नाही, पण आपल्याला जुळून घेणं काय आहे गरजेचं आहे. तेव्हाच आपलं कुटुंब काय होऊ शकतं, चांगल्या पद्धतीने तिथं टिकू शकतं. मग अशा सिच्युएशनमध्ये काय होतं की ऑब्व्हियसली व्हॅल्यूज वेगळे आहे. आता स्त्री जी आली आहे त्या कुटुंबातले व्हॅल्यूज वेगळे आहेत, तिथले मूल्य वेगळे आहे. पुरुष ज्या कुटुंबातून आले आहे तिथली रूढी वेगळी आहे, तिथली प्रथा वेगळी आहे, तिथची इव्हन सगळ्याच गोष्टी काय आहे वेगळ्या आहेत. पण सासू सासऱ्यांनी असो किंवा एखाद्या पतीने असो तेही त्यांना प्रेशर करू शकणार नाही की ठीक आहे तुला आज आलेलं नाही, 1 महिना तुला एखादी गोष्ट येणार नाही, 2 महिने एखादी गोष्ट येणार नाही, 3ऱ्या महिन्याला ती मुलगी काय करेल, आपोआपच त्या घरामधील असणाऱ्या रूढी प्रथा परंपरा स्वीकारण्याचा काय करेल, प्रयत्न करेल. तुम्ही पहिल्याच दिवशी आल्याच्या नंतर त्या स्त्रीवर प्रेशर क्रिएट करू शकत नाही आणि तिला सांगू शकत नाही की आमच्याकडे असं नाही आहे, तसं नाही आहे, तू असं करते का, तू भाजी करण्याची पद्धत तुझी अशी आहे का, तू घरी सकाळी उठल्याच्या नंतर पहिले कोणतं काम करतं, असं काही नसतं. प्रत्येकांची काम करण्याची सगळ्याची पद्धत काय असतं, वेगवेगळी असतं. पण या सिच्युएशनमध्ये प्रत्येकाने तिथं एकमेकांना समजून घेणं पण काय आहे तितपतच काय आहे गरजेचं आहे. तरच फॅमिली काय होऊ शकतं, चांगल्या पद्धतीनं टिकून राहू शकतो. हे पण काय आपल्याला इथं गरजेचं दिसतं. आता बघा आपण विसंगत ध्येय म्हणू शकतो. विसंगत ध्येय म्हणजे आता फॅमिली आपण इस्टॅब्लिश केली आहे, तर अशा सिच्युएशनमध्ये आपण सांगू शकतो की ध्येय काय आहे प्रत्येकाचे वेगवेगळे आपल्याला पाहायला मिळतं. बरोबर आहे. तर मग अशा वेळेस सुद्धा काय होऊ शकतं, तिथं प्रॉब्लेम्स क्रिएट होऊ शकतं. आता त्यानंतर आहे फॅमिली डिसॲग्रीमेंट. आता फॅमिली डिसॲग्रीमेंटबद्दल आपण बोलत असताना आपण सांगू शकतो की फॅमिली काय करायचं आहे, फॅमिली डिसॲग्रीमेंट म्हणल्यापेक्षा आपण फायनान्शियल डिसॲग्रीमेंट म्हणू. फायनान्शियल डिसॲग्रीमेंटमध्ये आपल्याला पाहता येतं की कुटुंबामध्ये पैसा कुठे इन्व्हेस्ट करायचा हा पण काय असतो, एक मुद्दा असतो. आपल्याकडे असलेला पैसा आलेला पैसा आपण कुठे इन्व्हेस्ट करायचा यावरही प्रश्न असतात. मग अशा या डिसिजन मेकिंगमध्ये स्त्रीला आणि पुरुषाला काय असायला पाहिजे, इक्वल तिथं राईट्स असायला पाहिजे की ठीक आहे पुरुषाला वाटते आहे की मला हा प्लॉट घ्यायचा आहे, तो फ्लॅट घ्यायचा आहे किंवा इव्हन मला शेती घ्यायची आहे किंवा काय करायचं आहे, कुठे इन्व्हेस्ट करायचं आहे, ह्या गोष्टी असतात. मग तिथे पुरुषाला वाटते म्हणूनच नाही तर स्त्रीला पण त्याची विचारण्याची काय आहे जबाबदारी आहे. तिलाही कुटुंबाचा निर्णय प्रक्रियेमध्ये सामावून घेणं काय आहे तर कुटुंबाची जबाबदारी किंवा त्या जी काही जोडपे आहे त्या जोडप्याची काय असते ती जबाबदारी असतं. ही आपल्याला काय तर फायनान्शियल ॲग्रीमेंट किंवा डिसॲग्रीमेंट असतं, त्या डिसॲग्रीमेंटला आपल्याला ॲग्रीमेंट बनवणं काय आहे गरजेचं आहे. आता नंतर आपण बघूया की इन लॉ इंटरफेरन्स. 6 नंबर आहे इन लॉ इंटरफेरन्स. आता इन लॉ इंटरफेरन्समध्ये आपण सांगू शकतो की सासरकडील लोकांचा काय असणे, हस्तक्षेप असणे. कुटुंबामध्ये काय आहे, पती पत्नी आहे ऑब्वियसली, त्यांचा पती पत्नीच्या मधामध्ये सासू सासऱ्यांचा किती रोल असावा हे पण काय आहे तितकंच महत्त्वाचं आहे. तुम्ही ठीक आहे एका विशिष्ट याच्यापर्यंत किंवा विशिष्ट बाबीपर्यंत हस्तक्षेप करणं सासू सासऱ्यांनी गरजेचं आहे. ते आई म्हणजे मुलीकडले असो की पुरुषांकडले असो. जर तुम्ही हस्तक्षेप करत असेल तर अशा वेळेस पती पत्नीच्या नात्यामध्ये काय होऊ शकतं, त्यांच्यामध्ये कम्युनिकेशन गॅप होऊ शकतं आणि त्यांचं जे काही डिवोर्स आहे त्या डिवोर्सच्या प्रमाणापर्यंत सुद्धा ह्या सिच्युएशन जाऊ शकतं. आपण अनेक डिवोर्सच्या केसेस पाहिल्या असेल तेव्हा आपण सांगितलेलं आहे की इन लॉ इंटरफेरन्स आपल्याला मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतं. कुठेतरी नंदेला वाटतं की माझी जे काही आपण काय म्हणतो त्यांना भावजय, बरोबर आहे, म्हणजे प्रत्येकाकडे वेगवेगळे शब्द असतील काही, पण भावाची जी बायको आहे किंवा काय नंदीला वाटतं की जी काही आमच्याकडे आलेली आहे तिने दिवसभर कामच करत राहावं, तिने आईवडिलांकडून हुंडा आणावं,
बरोबर आहे. अशा काही वेगवेगळ्या गोष्टी वाटतं, सासू सासऱ्यांनाही त्याच गोष्टी वाटतं आणि अशा वेळेस मग काय होतं की तिने जे काही काम केलं आहे ते काम करत असताना तिने थोडंही चुकायला नको, अशा पद्धतीचं काय होतं वाटायला लागतं. तर यावरून आपण विचार करायला पाहिजे की ती एक यंत्र नाही, बरोबर आहे, की तिला प्रत्येकच गोष्टी व्यवस्थित जमेल, कालांतराने ते शिकेल, पण तिला अचानकच त्या गोष्टी जमेल असं नाही. म्हणजेच आपण अवास्तविक जर अपेक्षा ठेवल्या आणि त्या अपेक्षाला जर आपण अपेक्षा जर स्त्रीने समोरच्या व्यवस्थित पार पाडल्या नाही, तर अशा वेळेस प्रॉब्लेम काय होतं, म्हणजे प्रॉब्लेम क्रिएट होतात. आणि ऑब्वियसली या इन लॉ इंटरफेरन्समुळे सुद्धा आपल्याला अनेक लोकांचं कुटुंब तुटलेलं आपण काय केलेलं आहे, पाहिलेलं आहे. ह्या पण गोष्टी इथं आपल्याला महत्त्वपूर्ण सांगता येतं. त्यानंतर आहे रोल अँड रिस्पॉन्सिबिलिटीज. रोल अँड रिस्पॉन्सिबिलिटी. आता इथं बघा, आपण रोल आणि रिस्पॉन्सिबिलिटी सांगत असताना आपण सांगू शकतो की बघा, कुटुंबाची भूमिका आणि तिथली जबाबदारी हे प्रत्येकाच्याच आयुष्यामध्ये असणारा प्रश्न आहे. बॅचलर लाईफ वेगळी आहे आणि आफ्टर मॅरेज वेगळी लाईफ आहे, बरोबर आहे. प्रिव्हियस जो काही आपण म्हणतो की जी की मॅरेजच्या पूर्वीची जी लाईफ आहे त्या लाईफमध्ये आपल्याला खूप फरक दिसतं. आपण कसंही वागतो, कशाही पद्धतीने सकाळी उठायचं तर उठणार नाही, किंवा जेही काय आहे ते आपण आपल्या सवयी, रूढी, प्रथा, परंपरा संपूर्ण तर वेगळं असतं. आणि आफ्टर मॅरेज आपल्या सगळ्या भूमिका असो, सगळे व्हॅल्यूज असो, सगळे इथिक्स असो, ह्या प्रत्येक गोष्टी आपल्याला छोट्या छोट्या गोष्टी आपल्याला काय होतात, चेंज होतात. आपले प्रिन्सिपलसुद्धा आपल्याला चेंज करावं लागतं, बरोबर आहे. प्रत्येक गोष्टी त्या कुटुंबाच्या नुसार आपण अनुसरण करण्याचा प्रयत्न करत असतो, की त्यांना काय चांगलं वाटतं त्यानुसार आपण वागण्याचा प्रयत्न करत असतो. म्हणजे तिथले रोल काय आहे, तिथली भूमिका काय आहे. त्या कुटुंबामध्ये स्त्री गेल्याच्या नंतर ती एक आई बनलेली आहे, ती एखाद्याची पत्नी बनलेली आहे, एखाद्याची सून बनलेली आहे, एखाद्याची काकू बनलेली आहे, एखाद्याची ताई बनलेली आहे, एखाद्याची मावशी बनलेली आहे. अशा काय मोस्ट ऑफ द खूप मोठ्या प्रमाणात काय तिने रोल तिला प्ले करायचे आहे, बरोबर आहे. त्या रोलनुसार ती जबाबदारी पार पाडते आहे का नाही हे पण तिला बघणं काय आहे, गरजेचं आहे, बरोबर आहे. म्हणजेच रोल आणि रिस्पॉन्सिबिलिटी खूप महत्त्वाची आहे. पुरुष आहे, पुरुषाला सुद्धा विवाह झाल्याच्या नंतर ते कोणाचा तरी पती झालेला आहे, कोणाचा तरी मुलगा तर ऑब्वियसली आहेच, पण कोणाचा तरी तो पती झालेला आहे, तर कोणाचा तरी तो काय झालेला आहे, तर जावई झालेला आहे, बरोबर आहे. कोणाचा काका आहे, कोणाचे वडील बनलेला आहे. अशा पद्धतीने त्याला हे वेगवेगळ्या प्रॉब्लेम्स किंवा वेगवेगळ्या ते काय भूमिका त्याला निभवायच्या आहे. आणि या भूमिका निभवत असताना त्याला त्या भूमिकेला अनुसरून आपण जबाबदारी काय आहे ते ओळखून त्याला तिथं काय करायचं असतं, काम करायचं असतं. तुम्ही जर त्या भूमिकेला अनुसरून जर काम करत नसाल तर अशा वेळेस मग काय होऊ शकतं, कुठेतरी प्रॉब्लेम्स क्रिएट होऊ शकतात, बरोबर आहे. त्यानंतर आपण सांगू शकतो की बोर्डम. 8 नंबर आहे. आता याला आपण काय म्हणतो, बोरिंग लाईफ, बरोबर आहे. बोरिंग लाईफ. आता जेव्हा बोरिंग लाईफ तेव्हाच निर्माण होतं की जेव्हा एकमेकांमध्ये काय नाही आहे, इंटरेस्ट राहिलेला नाही. आता मोस्ट ऑफ द कपलमध्ये ह्याही गोष्टी आपल्याला पाहायला मिळतं की बघा, सुरुवातीच्या काही कालावधीमध्ये किंवा लग्न जुळवण्याच्या प्रोसेसमध्ये एकमेकाला दोघंही आवडायला लागतात, पण अशी सिच्युएशन क्रिएट होतं की दोघांनाही एकमेकं नकोसं वाटतं, एकमेकांचे विचार शेअर करत नाही, एकमेकांशी बोलत नाही. बस ठीक आहे, आपल्याकडे आले, ती स्वयंपाक बनवते, जेवायला ताट वाढते, पुरुष घराच्या बाहेरून आला, घरामध्ये आल्याच्यानंतर जेवण केलं आणि ठीक आहे, आपापल्या कामात झोपून गेलेत, बरोबर आहे. म्हणजे रुटीन रोजचं रोज तेच चालतं. एकमेकांचे कम्युनिकेशन नाही, एकमेकाशी हसणं खुसणं नाही, एकमेकाशी टाईम स्पेंड करणं नाही, अशा कोणत्याही गोष्टी त्यांच्यामध्ये होणार नाही. अशा वेळेस त्यांची लाईफ काय होतं, बोरिंग होऊन जातं. आणि वेगवेगळे ट्रेस असतात, फायनान्शियल ट्रेस आहे, एकमेकाला इमोशनली समजून घेतल्या जात नाही, एकमेकाला प्रोटेक्शन्स दिल्या जात नाही, एकमेकांबद्दल जी काही रिस्पेक्ट आहे ते रिस्पेक्ट कुठेतरी कमी झालेला असतो. आणि यामुळे मग त्यांची लाईफ कुठेतरी काय होतं, बोरिंग होतं. आणि बोरिंग लाईफ होणं म्हणजेच कालांतराने त्याचं रूपांतर डिवोर्समध्ये होणं, ह्या गोष्टी आपल्याला काय मिळतं, पाहायला मिळतं. त्यानंतर आपण याच्यासोबतच सांगू शकतो की डिसरिस्पेक्ट. डिसरिस्पेक्ट सुद्धा आपल्याला इथं काय सांगतं, महत्त्वाचा मुद्दा सांगता येतं की रिस्पेक्ट, आदर, गिव्ह रिस्पेक्ट आणि टेक रिस्पेक्ट सर्वात महत्त्वाचं आहे. तुम्ही जर दुसऱ्याला रिस्पेक्ट देत असेल तर तुम्हाला ते समोरील व्यक्ती काय देणार आहे, रिस्पेक्ट देणार आहे. पण तुम्ही जर रिस्पेक्ट देणार नसेल तर समोरही व्यक्ती तुम्हाला रिस्पेक्ट देईल, याची काहीही नाही आहे, काय नाही आहे, शाश्वती नाही, बरोबर आहे. तर मग याची काळजी घेणं काय आहे, आपल्याला खूप गरजेचं आहे. आपण दुसऱ्याला जर आपण आदर देत असेल तर ऑब्वियसली ते पण आपल्याला काय देतील, आदर देतील. आता जर कुटुंबामध्ये
स्त्रीने पुरुषाशी आदरयुक्त बोलणे आहे किंवा प्रत्येक आपल्या गोष्टीमध्ये पुरुषाला सामावून घेणे आहे. पुरुषांनीही महिलेला डिसिजन मेकिंग असो किंवा इतर कोणत्याही कामामध्ये तिला सामावून घेणं आहे. इव्हन आपण हे इथपर्यंत एकदम छोटं छोटं कारण आपण विचारात घेऊ शकतो की आज भाजी काय बनवायची, बरोबर आहे. हा प्रश्न रोज घरातली करती धरती स्त्री विचारत असतात, बरोबर आहे. पुरुषांना विचारतं किंवा आपल्या घरातील असणाऱ्या चिल्ड्रन्सला सुद्धा विचारल्या जातं. पण एखादा दिवस असा सुद्धा असावा की पुरुषांकडूनही प्रश्न विचारावा की आज तुझ्या आवडीची भाजी तू काय कर बनव. प्रत्येकच दिवशी आमच्याच आवडीची भाजी बनवण्यापेक्षा तुझ्याही आवडीला तू काय कर जप, असंही समोरून रिप्लाय असायला हवा. तरच नातं काय होऊ शकतं, चांगल्या पद्धतीनं टिकू शकतं, बरोबर आहे. जर तुम्ही विचार करत असाल की आज तुमच्याच आवडीचा नाश्ता बनवायचा, तुमच्याच आवडीची भाजी बनवायची, तुमच्याच आवडीच्या सगळ्या काही गोष्टी कुटुंबामध्ये करायच्या, पण स्त्रीलाही एक भावना आहे आणि त्या भावना आपण काय करायला पाहिजे, जपल्या पाहिजे. तिलाही ते आपण समजून घेतलं पाहिजे. ऑब्विसली स्त्रियांना जास्त काही लागत नाही, तर त्या स्त्रियांना तुम्ही जर आपण म्हणतो ना, तुम्ही जर छोट्या गोष्टी देत असेल तर ते त्यातून आउटपुट काय देतात, मोठ्या प्रमाणात देण्याचा काय करतात, प्रयत्न करतात. व ओके, ह्याही गोष्टी इथं आपल्याला काय करणं, माहिती असणं गरजेचं आहे. म्हणजेच तिला रिस्पेक्ट देणं, डिसिजन मेकिंगमध्ये सामावून घेणं, इव्हन छोट्या छोट्या गोष्टींमध्ये तिला सामावून घेणं काय आहे, गरजेचं आहे. तरच आपलं काय होऊ शकतं, लाईफ चांगल्या पद्धतीने ते जगू शकतात. ओके, आणि सर्वात महत्त्वाचं आहे तर एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर. हे तर आपल्याला अलीकडच्या काळामध्ये काय दिसतं, अलीकडच्या काळामध्ये खूप मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतं. एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर. आता एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर ठेवण्याचे पण काय आहे, वेगवेगळे कारण आहे. कुठेतरी कुटुंबामधून असताना सॅटिस्फॅक्शन्स नाही आहे, कुठेतरी घरामध्ये कम्युनिकेशन्स व्यवस्थित नाही आहे, पुअर कम्युनिकेशन्स आहे. जो काही इमोशनल आपल्याला सपोर्ट लागतो आहे, सायकोलॉजिकल सपोर्ट लागतो आहे, फायनान्शियल सपोर्ट लागतो आहे, याही सपोर्टची कुठेतरी काय आहे, लॅक ऑफ आहे, बरोबर आहे. म्हणून कुठेतरी आपण दुसरीकडे काय करतो, मार्ग शोधण्याचा किंवा आपल्या जे फिलिंग शेअर करण्यासाठी आपल्याला कोणीतरी लागतं आहे, अशा वेळेस आपण काय करतो, वेगवेगळे मार्ग शोधण्याचा प्रयत्न करतो. आणि याच याच्यामध्ये मग काय होतं, कुठेतरी फॅमिली डिस्टर्ब आहे आणि फॅमिली डिस्टर्ब असल्यामुळे मग आपण एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर्स ठेवण्यासाठी काय केलं जातं, प्रयत्न केल्या जातात. मग एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर ठेवल्याच्या नंतर मग आणखीनच आपलं कुटुंब जे आहे हे विस्कळीत होतं आणि विस्कळीत झाल्याच्या नंतर मग आपण डायरेक्ट डिसिजन घेतो की मला हा विवाह किंवा ही जी मी फॅमिली, आम्ही जे दोघं आमच्या संमतीने एकत्र आलेलं आहे, पण आता आमच्या संमतीनेच आम्हाला दोघांनाही काय व्हायचं आहे, विलग व्हायचं आहे. हे कंडिशन काय होऊ शकतं, क्रिएट होऊ शकतं. यासाठी आपण प्रत्येकाने या गोष्टीची दखल घेतली पाहिजे, प्रत्येकाने आपल्या या गोष्टीची काय घेतली पाहिजे, काळजी घेतली पाहिजे. ओके, हे झाले आपले की प्रॉब्लेम्स बिटवीन स्पाउसेस इन फॅमिली सिस्टीम. फॅमिली सिस्टीममध्ये असताना आपल्याला काय करावं लागतं, कम्युनिकेशन्स गॅप आहे, मिस्ट्रस्ट अँड इनफायडिलिटीज आहे किंवा डोमेस्टिक व्हायलन्स आहे, कंपॅटिबली गोल्स और व्हॅल्यूज, म्हणजेच एकमेकाचे विसंगत मूल्य आणि ध्येय आहे. सोबतच आपण शकतो बोर्डम्स आहे, डिसरिस्पेक्ट आहे, एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर्स आहे, रोल्स अँड रिस्पॉन्सिबिलिटीज आहे किंवा इन लॉ इंटरफिअरन्स आहे आणि फायनान्शियल डिसॲग्रीमेंट आहे. असे जे काही प्रॉब्लेम्स आपल्याला इथं सांगता येतं. ओके, आता काय करूया, हे तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये हे जे काही पॉईंट मी तुम्हाला सांगितले आहे ते तुम्ही नोट डाऊन करा. नंतर आपण जो काही आहे तो पार्ट आपण पुढे बघूया.
कौटुंबिक गतिशीलता मी तुम्हाला मगाशीच आपण अभ्यास करत असताना मी थोड्या पद्धतीने काय केलं तुम्हाला डिस्कस केलं की नेमकं यामध्ये काय येतं किंवा कशा पद्धतीने. बघा, आपल्याला कुटुंबाची गतिशीलता काय असते खूप इम्पॉर्टंट असते, बरोबर आहे. त्यामध्ये वेगवेगळ्या गोष्टी काय करतात, इम्पॅक्ट करतात, की जसं की फॉर एक्झाम्पल कल्चरल नॉर्म्स आहे, बरोबर आहे. सोबत आपण सांगू शकतो की इकॉनॉमिकल बॅकग्राऊंड कशा पद्धतीचं आहे, बरोबर आहे. त्यानंतर इंडिव्हिज्युअल परफॉर्मन्स कसं आहे, पर्सनल्स कसं आहे, किंवा आपण सांगू शकतो की लाईफ इव्हेंट आणि त्याचे क्रायसिस त्या लाईफमध्ये असणारे, किंवा मग व्यसन एखादं म्हणजेच आपण सांगू शकतो की एखाद्या ड्रग्स वगैरेच्या आहारी गेलेलं असेल, व्यसन आहे किंवा घटस्फोट आहे, किंवा जेंडरसुद्धा काय करतात या आपल्या फॅमिली डायनॅमिक्समध्ये खूप इम्पॉर्टंट असतात. आपल्याला फॅमिली व्यवस्थित पद्धतीने ठेवायची असेल तर आपण सांगू शकतो की आपल्याला काय करायचं आहे, तर तिथं आपण सांगू शकतो की आपल्याला हेल्दी रिलेशनशिप्स ठेवायचं असेल, बरोबर आहे. फॅमिलीचं जे काही नेचर्स काय आहे किंवा फॅमिलीचं फंक्शन्स काय आहे हे जर व्यवस्थित आपल्याला समजून घ्यायचं असेल आणि आपलं हेल्दी रिलेशनशिप आपल्याला टिकवायचं असेल तर आपल्याला फॅमिली डायनॅमिक्स असणं काय आहे खूप गरजेचं आहे. आता बघा, निरोगी कुटुंबाचे वैशिष्ट्य काय आहे त्याबद्दल आपण काय करूया, थोडक्यात डिस्कस करूया की नेमकं काय सांगितलेलं आहे. बघा, निरोगी कुटुंबाचे वैशिष्ट्य. सर्वात महत्त्वाचं आहे फ्री कम्युनिकेशन. फ्री काय कम्युनिकेशन, ओके, हे काय आहे सर्वात महत्त्वाचं आहे. सेकंड आपण सांगू शकतो की इमोशनल सपोर्ट. इमोशनल सपोर्ट, नोट डाऊन करा सोबतच. सोशल सपोर्ट, सायकोलॉजिकल सपोर्ट, रिस्पेक्ट, प्रोटेक्शन, ओके, रिस्पॉन्सिबिलिटीज, ओके. बघा, निरोगी कुटुंबाचे वैशिष्ट्य म्हणजेच आपण काय बघतो आहे, फॅमिली डायनॅमिक्स हा पार्ट बघतो आहे. म्हणजेच कुटुंबाची गतिशीलताचा अभ्यास करत असताना आपण या गोष्टी सांगू शकतो की बघा, त्यामध्ये निरोगी कुटुंब आपल्याला राहायचं असेल तर कशा पद्धतीने तिथे आपल्याला राहावं लागेल. फॅमिली डायनॅमिक्समध्ये फ्री कम्युनिकेशन्स, कौटुंबिक जे संबंध आहे कम्युनिकेशन्स गॅप नसायला पाहिजे, पुअर कम्युनिकेशन तिथं नसायला पाहिजे. तर एकमेकांशी आपण एकदम रिलॅक्स पद्धतीनं आपण रॅपो इस्टॅब्लिश करायला पाहिजे, एकमेकांशी चांगल्या पद्धतीने तिथं संबंध करायला पाहिजे. संबंध म्हणजेच एकमेकांशी चांगल्या पद्धतीने काय करायला पाहिजे, बोलायला पाहिजे, एकमेकांशी विचाराची देवाणघेवाण करायला पाहिजे, आचाराची देवाणघेवाण करायला पाहिजे, निर्णयामध्ये एकमेकांना सहभाग सोबत आणि एकमेकांच्या सहमतीने एकमेकांना समजून घेणे, एकमेकांना कोऑपरेट करणे, या पद्धतीने आपलं कुटुंब चालायला पाहिजे. तेव्हा आपले जे काही जे म्हणू शकतो आपण फॅमिली डायनॅमिक्स म्हणजे जे काही गतिशीलता आहे ती आपल्याला कुटुंबामध्ये पाहायला मिळतं. नाही तर मग काय होऊ शकतं, कुटुंब कुठेतरी थांबू शकतं. त्यानंतर इमोशनल सपोर्ट आहे. ऑब्वियसली प्रत्येक कुटुंबाची हीच काय आहे, एक महत्त्वाची नीड्स आहे. स्त्रीला भावनिक आधाराची गरज असते, पुरुषाला भावनिक आधाराची गरज असते. आपण म्हणतो, सहज बोलताना आपण म्हणतो की पुरुषांना भावना नसतात, पण हे काय आहे, चुकीचं आहे. सर, भावना प्रत्येकालाच आहे, फिलिंग्स प्रत्येकालाच आहे, पण कुठेतरी समाजाने ठरवून दिलं आहे की स्त्रियांनीच कुठेतरी रडायचं आणि पुरुषांनी रडायचं नसतं. कुठेतरी पुरुषार्थ दुखवल्या जातं. पण इव्हन जर आपण विचार जर केला तर स्त्री आणि पुरुषांना फिलिंग्स जे राग आहे, भावना, प्रेम आहे, त्याचं दुःख आहे किंवा रडणे आहे, हे सगळं फिलिंग एक्सप्रेस किंवा फिलिंग जे काय आहे आपल्या एक भावना आहे. या भावना आपल्याला प्रत्येकांना एकमेकांना समजून घेणं, एकमेकांना आधार देणं काय असतं, एक कुटुंबाची गरज असते. आणि आपल्याला माहिती आहे, आपण जेव्हा काल आपण फंक्शन्स ऑफ द फॅमिलीज पाहिलं, त्या फंक्शन्समध्ये आपल्याला सांगता येतं की इमोशनल सपोर्ट करणं काय आहे, ते एक फॅमिली
फॅमिलीची एक महत्त्वाचं काय आहे वर्क आहे, एक महत्त्वाचं काय आहे ते फंक्शन्स आहेत ते तिथं आपल्याला सांगतं की निरोगी जर कुटुंब असेल तर ऑब्वियसली त्यांना काय म्हणतं की कुटुंबामधून भावनिक आधार मिळवल्या जातं. त्यानंतर सोशल सपोर्ट. कुटुंबातून काय होतं की तुम्हाला माहिती आहे, जर आता काही कुटुंबाचा जर आपण विचार केला तर लक्षात येतं आपल्याला की काही कुटुंबामध्ये काही कुटुंबाला कुठेतरी गावाच्या वेशीवर ठेवलं जातं, गावामध्ये त्यांना रिस्पेक्ट दिला जात नाही, कुठेतरी ठीक आहे बेरोजगार आहे, दारिद्र्याच्या खाली आहे किंवा विशिष्ट स्पेसिफिक कास्टमध्ये त्यांचा जन्म झालेला आहे, असेही काही लोकांचे विचार असतात. आणि म्हणून मग कुटुंबाच्या सोबत त्यांना समाजाचा सुद्धा सपोर्ट मिळत नाही. अशा वेळेस मग काय होऊ शकतं, कुठेतरी डिसमूड होऊ शकतं. बरोबर आहे. मग कुटुंबाकडून सपोर्ट भेटत असतानाच जर कुटुंबातील व्यक्ती एक आपण म्हणू शकतो की इन्फ्लुअन्स बाय, आपण कशाचा इन्फ्लुअन्स करतो, सोशल सपोर्टवर कशा पद्धतीचा इन्फ्लुअन्स करतो, आपण सांगू शकतो की आपलं कल्चरल नॉर्म्स काय आहे, आपलं फायनान्शियल बॅकग्राऊंड काय आहे, ह्या पण गोष्टी पाहायला जातं. बरोबर आहे. आपण हे जे काही म्हणू शकतो आपण की आपलं कल्चरल बॅकग्राऊंड कसं आहे, आपलं फायनान्शियल बाब कशी आहे, किंवा आपलं इव्हन आपलं कुटुंब कशा पद्धतीनं सुरुवातीपासून बिहेव करत आहे, हे तर म्हणू शकतो आपण की अनुवंशिकतेनुसार आपल्या कशा पद्धतीनं आपण कुटुंब डेव्हलप झालेलं आहे, याही गोष्टीकडे काय केलं जातं, ह्या सोशल सपोर्टचा आपल्याला भाग पाहायला मिळतं. पण कुटुंब जर व्यवस्थित असेल, कुटुंब जर व्यवस्थित समाजामध्ये व्यवस्थित वागत असेल, त्याची वेगवेगळी इथिक्स फॉलो करत असेल, संस्कृतीनुसार वागत असेल, तर अशा वेळेस कुटुंबाचा जर सपोर्ट असेल तर ऑब्वियसली आपल्याला समाजाचं काय मिळू शकतं, सपोर्ट मिळू शकतं. म्हणजेच कुटुंबाच्या सपोर्टवर आणि निरोगी कुटुंब असेल तर ऑब्वियसली सोशल सपोर्ट मिळतं. त्यानंतर आहे सायकोलॉजिकल सपोर्ट. सर्वात महत्त्वाचं आहे की आयुष्यात प्रत्येक व्यक्तीला आपल्याला सायकोलॉजिकल सपोर्ट मिळायला पाहिजे. आयुष्यात आपण असं म्हणू शकत नाही की आपण म्हणतो की सुखापाठी दुःख आणि दुःखापाठी सुख हे आपण पाहत असतो की इव्हन प्रत्येकाचं टाटा अंबानी असो, बिर्ला असो, किर्लोस्कर असो की इव्हन कोणीही असो, ज्यांना जेही लोक जर सोन्याच्या गादीवर जरी झोपत असेल किंवा पैशाच्या गादीवर जरी झोपत असेल, त्यांना व्यवस्थित झोप येईल का याची काही गॅरंटी नाही. म्हणजेच आपण सांगू शकतो की कितीही रिच असेल, कितीही श्रीमंत असेल, तरी आपण असं म्हणू शकणार नाही की त्या व्यक्तीला टेन्शन नाही. बरोबर आहे. जर आपल्यासमोर पंचपक्वान्न आणून ठेवलेले आहेत, बरोबर आहे, आपण पंचतारांकित हॉटेल आहे किंवा 7 स्टार हॉटेलमध्ये आपण जेवण करतो आहे, जेही हॉटेल आपल्याला जेही 200 असो की 300 असो, जेही थाळी आपल्याकडे आलेली आहे पदार्थाची, पण आपल्याला लिमिटेशन्स दिलेली आहे. बरोबर आहे की आपल्याला काय आहे, डायबिटीज आहे, आपल्याला दमा आहे, आपल्याला काय म्हणते वेगवेगळे म्हणजे हार्ट पेशंट्स आहे आपण, तर अशा वेळेस आपल्याला खूप गोष्टीची काय करतात, प्रिकॉशन्स घ्यावी लागतं. म्हणजेच पंचपक्वान्न दिलेलं असून सुद्धा आपल्याला ते जेवण करता येणार नाही. म्हणजे काय आहे, तर समाजाने आपल्याला लिमिटेशन्स घालून दिलेल्या आहे. म्हणून आपण सांगू शकतो की समाजामध्ये आपण जीवन जगत असताना आपल्याला सायकोलॉजिकल स्ट्रेस असतं, मानसिक आधार प्रत्येकाला देण्याची गरज असते. म्हणजे आपण असं म्हणू शकत नाही की तो व्यक्ती खूप श्रीमंत आहे आणि त्या व्यक्तीला कोणताही मानसिक ताण नाही, असं होत नाही. व्यक्ती कोणताही असो, त्याला प्रत्येकाला काय आहे तर मानसिक ताण असतात. पण आपण म्हणू शकतो की कुटुंबाची जबाबदारी आहे की कुटुंबामध्ये आल्याच्यानंतर आता काय आपण म्हणतो ना की कुटुंबात गेल्याच्यानंतर आपला संपूर्ण स्ट्रेस काय होतं, रिलॅक्स होऊन जातं. तुम्ही आता अभ्यास करत असाल, बाहेर ठिकाणी राहत असेल, पुण्यासारख्या ठिकाणी असो किंवा इतरही कोणत्याही ठिकाणी राहत असेल, पण एक विचार करा, कुटुंबात गेल्याच्यानंतर तुमचा पूर्ण जो काही स्ट्रेस आहे तो पूर्ण रिलॅक्स होऊन जातो. पण डिपेंड करतं फॅमिलीवर पण. जर फॅमिली व्यवस्थित असेल, फॅमिली तुमच्या जर गोष्टी समजून घेत असेल, तर तुमच्यावर असलेला जो स्ट्रेस आहे तो स्ट्रेस काय होतं, रिलॅक्स होऊन जातं. फॅमिलीशी आपण कम्युनिकेशन करतो, आपल्या आईवडिलांशी आपण कम्युनिकेशन करतो आणि कम्युनिकेशन केल्याच्यानंतर जोही ट्रेस आलेला आहे त्या ट्रेसमधून बाहेर पडण्यासाठी काय होतं आपल्याला, तर ते फायदेशीर ठरतं. याही गोष्टी काय आहे, इम्पॉर्टंट आहे. म्हणून लाईफमध्ये किंवा कुटुंबामध्ये आपल्याला जो काही फॅमिली ट्रेस आहे किंवा इमोशनल सपोर्ट आहे किंवा सोशल सपोर्ट आहे किंवा सायकोलॉजिकल सपोर्ट आहे, हे मिळणं काय आहे, खूप गरजेचं आहे. त्यानंतर आहे रिस्पेक्ट. सर्वात महत्त्वाचं आहे की रिस्पेक्ट. एक म्हणू शकतो आपण एक मानव म्हणून आपण त्या व्यक्तीशी काय केलं पाहिजे, बिहेव केलं पाहिजे. व्यक्तीला व्यक्ती म्हणून आपण काय दिली पाहिजे, वागणूक द्यायला पाहिजे. बरोबर आहे. जर तुम्ही व्यक्तीला व्यक्ती म्हणून वागणूक देत नसेल, बरोबर आहे, तुम्हाला मी सांगितलेलं आहे की बघा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असो, महात्मा ज्योतिबा फुले असो, महर्षी धोंडो केशव कर्वे असो किंवा महर्षी शिंदे असो, यांनी तेच सांगितले की तुम्ही समाजातील लोकांना काय द्या, एक माणूस म्हणून तुम्ही काय द्या, वागणूक द्या. इव्हन तुकडोजी महाराज असो किंवा मग एक आपण म्हणू शकतो की जे एकही दिवस काय शाळेत गेले नाही, या लोकांनी आपल्याला किती चांगला संदेश दिला की डेबूजी झिंगरावजी जानवरकर, जे आपण म्हणतो की गाडगे बाबा, यांनी पण सांगितलं की माणूस द्या, माझं माणूस द्या. कोणी सांगितलंय, तुकडोजी महाराजांनी सांगितलंय. म्हणजे त्यांना असं नाही आहे समाजात माणूस नाही आहे अशातली गोष्ट नाही, पण त्यांना सांगायचं काय होतं की माणूस द्या, माझं माणूस द्या. म्हणजे गावातील लोकांची किंवा समाजातील लोकांची माणुसकी कुठेतरी हरवलेली आहे, म्हणून मला माणुसकी काय करायची आहे, जिवंत करायची आहे. असे जे म्हणतो आपण, जे
आपल्याला प्रबोधनाचा काळ आहे, किंवा मग तुकडोजी महाराज असो, किंवा मग गाडगे महाराज असो, किंवा एकनाथ महाराज असो, तुकाराम महाराज असो, यांनी खरंच समाजामध्ये खूप काय केलं आहे, कार्य केलेलं आहे. आणि त्यांनी तेच सांगितलं आहे की व्यक्तीला समाजामध्ये वागवत असताना तुम्ही काय द्या, तर त्यांना एक माणूस म्हणून वागवून द्या, त्यांची प्रतिष्ठा तुम्ही जपा, त्यांना काय करा, त्यांचा रिस्पेक्ट करा. जर हेल्दी कुटुंब जर तुम्हाला ठेवायचं असेल, तर हेल्दी कुटुंबाचं सर्वात महत्त्वाचं कॅरेक्टरिस्टिक आहे की तुम्ही एकमेकांना काय करा, रिस्पेक्ट द्या. गिव्ह रिस्पेक्ट अँड टेक रिस्पेक्ट. तुम्ही जर एकमेकांना रिस्पेक्ट देत असेल तर ऑब्विसली तुमचं रिलेशन्स काय होऊ शकतं, चांगल्या पद्धतीने ते बॉन्ड होऊ शकतं. त्यानंतर बघा प्रोटेक्शन्स. आपल्याला माहिती आहे देशाचं संरक्षण करायचं आहे तर आपल्याकडे आहे आर्मीची व्यवस्था आहे, बॉर्डर सिक्युरिटी आहे, बरोबर आहे, BSF वगैरे आहे, किंवा मग इव्हन जेही आहे दल वगैरे जे काही आहे ते आहेत, निम लष्करी दल आपण त्यांना म्हणतो. त्यांची तर व्यवस्था आपल्या देशाचं रक्षण करण्यासाठी, आपल्या सीमेच्या बाउंड्रीचं रक्षण करण्यासाठी दिलेलीच आहे. पण कुटुंबाची जबाबदारी आहे की आपल्या कुटुंबामध्ये असणारे व्यक्ती आहे, त्या कुटुंबातील व्यक्तीची आपल्याला काय करायची आहे, तर जबाबदारी घेणं गरजेचं आहे. बरोबर आहे, हे पण तितकंच काय आहे, महत्त्वपूर्ण आहे. आता रिस्पॉन्सिबिलिटी, जबाबदारी घेणं गरजेचं आहे. बरोबर आहे. आणि सोबत आपण सांगू शकतो की बेस्ट रोल प्ले सर्वात महत्त्वाचं आहे की आपली जी भूमिका आहे, आपण एक आई म्हणून मी काम करते आहे, तर आई म्हणून मला बेस्ट ऑफ बेस्ट मी आई कशी बनेल, कशा पद्धतीने त्या मुलाची काळजी घेईल, त्या मुलाचं प्रोटेक्शन करेल, सिक्युरिटी प्रोव्हाइड करेल, एज्युकेशन त्याला प्रोव्हाइड करेल, कसं इमोशनल सपोर्ट करेल, कसे सायकोलॉजिकल सपोर्ट करेल, याही गोष्टीकडे मला लक्ष देणं काय आहे, गरजेचं आहे. म्हणजेच बेस्ट ऑफ बेस्ट रोल प्ले करण्याचा काय करा, मी स्वतः परत्वे काय करेल, प्रयत्न करेल. म्हणजेच आपण चांगलं देण्याचा प्रयत्न केला तर आपल्याला आउटपुट सुद्धा काय येईल, चांगल्याच पद्धतीचं येईल. पण आपण अभ्यास करताना असो किंवा आपल्या लाईफमध्ये जीवन जगताना असो, आपण चांगलं काम करायचं, पण आपल्याला येणाऱ्या फळाची आपण अपेक्षा करायची नाही. बरोबर आहे. जर इनडायरेक्टली फळ चांगलंच मिळतं, हे आहे. प्रत्येकाच्या लाईफमध्ये कशा काही गोष्टी झालेल्या असतात की आपण समोरच्या व्यक्तीचं चांगल्या गोष्टी आपण करण्याचं ठरवलं तर आपल्या लाईफमध्ये सुद्धा चांगल्याच गोष्टी होतात. म्हणून ह्या पण गोष्टी काय असतात इथं महत्त्वपूर्ण ठरतात. हे झालं आपल्या की फॅमिली डायनॅमिक्स. आता आपण थोडक्यात बघूया थेरीज. फास्टमध्ये बघू थोडं. आज आपल्याला हे कम्प्लीट करायचं आहे. ओके, थेरीज बघूया आता की फॅमिली संदर्भाच्या जे काही थेरीज आहेत त्या थेरीज आपण काय करूया, थोडक्यात डिस्कस करूया. फॅमिली संदर्भाच्या थेरी. फर्स्ट थेरी आहे सरकम्प्लेक्स मॉडेल ऑफ फॅमिली सिस्टीम. बघा, यामध्ये आपण सांगू शकतो की सरकम्प्लेक्स मॉडेल ऑफ द फॅमिली सिस्टीम यांनी हे डेव्हलप कोणी केलेलं आहे तर आपण सांगू शकतो की जे काही डेव्हिड वॉल्सम आहे यांनी काय केलं आहे, डेव्हलप केलं आहे. याची निर्मिती सुरुवात जर कोणी केली असेल तर यांनी काय केलेली आहे, तर मग त्यांचं नाव आहे की एच वॉल्सम. ओके, एच वॉल्सम यांनी काय केलं आहे, डेव्हलप केलेलं आहे. आता यामध्ये 3 गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. यांनी काय सांगितलेलं आहे की आपल्याला काय करायचं आहे, तर कुटुंबाचं व्यवस्थित पद्धतीनं चालवत असताना की कुटुंब व्यवस्थित चालवत असताना आपण कशाकडे लक्ष द्यायला पाहिजे किंवा बॅलन्स लेवल आपण कशा पद्धतीने ठरवायला पाहिजे, या गोष्टीचं काय केलेलं आहे इथं सांगितलेल्या आहे. आता आपण थोडक्यात काय करूया, त्या गोष्टीचा अभ्यास करूया की नेमकं त्यामध्ये काय सांगितलेलं आहे. तर त्या 3 गोष्टी सांगितलेल्या आहेत, त्यामध्ये 3 गोष्टीवर त्यांनी फोकस केलेला आहे. त्यामध्ये 3 गोष्टी म्हणजेच बघा, कोहेशन्स आहे, कम्युनिकेशन्स आहे आणि फ्लेक्झिबिलिटी आहे. ओके, आता बघा कोहेशन्समध्ये सुद्धा वेगवेगळे पॉईंट सांगितलेले आहेत. त्याचा काय करू आपण अभ्यास करू.
की नेमकं कोहेशन्स म्हणजे एकसंगता, एकमेकांना जोडणे. कम्युनिकेशन्स काय आहे तर कोहेशन चांगलं असेल आणि फ्लेक्झिबिलिटी चांगली असेल, या दोन गोष्टी करण्यासाठी आपल्याला कम्युनिकेशन्स काय आहे खूप इम्पॉर्टन्स आहे. आणि फ्लेक्झिबिलिटी म्हणजे याच्यामध्ये डिसरिस्पेक्ट आहे किंवा मग आपण सांगू शकतो की म्हणजे रिजिट वगैरे आहे किंवा या गोष्टी ज्या आहेत याहीबद्दल आपण काय करूया थोडक्यात डिस्कस करूया की नेमकं ही सरकम्प्लेक्स मॉडेल ऑफ द फॅमिली सिस्टम हे कशावर फोकस करतं याहीबद्दल मी तुम्हाला काय करते थोडक्यात सांगते. बरोबर आहे. डिसएंगेज सर्वात पहिलं काय आहे आता कोहेशन्समधला पहिला पॉईंट आहे. कोहेशन्स 4 पॉईंट आहे तिथं बघा. डिसएंगेज ही काय आहे व्हेरी लो. बरोबर आहे. डिसएंगेजमध्ये त्यानंतर आपण सांगू शकतो सेकंड आहे सेपरेटेड. लो टू मीडियम. तीन नंबरला आहे कनेक्टेड. बरोबर आहे. कनेक्टेडमध्ये आपण सांगू शकतो की मॉडरेट टू हाय लेवलवर काय असतं इथं आपलं मॉडरेट टू हाय लेवलवर आपलं कम्युनिकेशन इथं चालतं. कम्युनिकेशन म्हटल्यावर कोहेशन्स म्हणून आपण इथं म्हणू शकतो. त्यानंतर आपण जे लास्ट स्टेज आहे लास्ट स्टेजमध्ये आपण सांगू शकतो की त्याला आपण म्हटलं जातं की इनमेश म्हणजे काय होतं बघा की जिथं अति अपेक्षा ठेवल्या जातं. बरोबर आहे. अति काय केल्या जाते तिथं अपेक्षा ठेवल्या जाते किंवा अति गुंतल्या जातं. अधिक प्रमाणात गुंतणे. बघा आता आपण अभ्यास करूया. बघा कोहेशन्स म्हणजे एक संगत. आपण सरकम्प्लेक्स ऑफ द मॉडेल ऑफ द फॅमिली आपण यावर काय करतोय अभ्यास करतो आहे. त्यामध्ये एच ओल्सन यांनी हे डेव्हलप केलेलं आहे. त्यामध्ये 3 पॉईंट सांगितले आहे कोहेशन्स, कम्युनिकेशन अँड फ्लेक्झिबिलिटी. त्यामधला फर्स्ट पॉईंट आहे की कोहेशन्स म्हणजे डिसएंगेज. आपण म्हणू शकतो की व्हेरी लो लेवलवर आहे. म्हणजेच डिसएंगेज म्हणजे तुम्ही फॅमिलीमध्ये राहत आहे, फॅमिलीमध्ये वावरत आहे, पण तुम्ही एकमेकांशी काय नाही आहे एंगेज नाही आहे, एकमेकांशी तुम्ही सहभागी नाही आहे. म्हणजेच ऑब्वियसली तुमचं कम्युनिकेशन्स काय आहे पुअर लेवलवर आहे. तुम्ही व्यवस्थित तुमच्या कुटुंबाचा गाळा व्यवस्थित चाललेला नाही आहे. कुठेतरी काहीतरी गोष्टीचं काय आहे अडचणी निर्माण होत आहे. डिसएंगेज तुम्ही आहे. म्हणजेच ही काय आहे एक संगत निर्माण होण्यासाठी संघ बनण्यासाठी कुठेतरी कॅपेबल नाही आहे. ओके. त्यानंतर सेपरेट. आता बघा आपली फॅमिलीची निर्मिती झाली आहे, सगळं व्यवस्थित चाललेलं आहे. सोबतच आपण सांगू शकतो लो लेवलवरून आपण कुठेतरी आपले जे कम्युनिकेशन्स आहे किंवा आपला जो एक संघपणा आहे एकमेकांना जोडणे आहे या जोडण्यामध्ये आपण सांगू शकतो की आपण काय केलेलं आहे तर लो लेवलवरून आपल्या कुठेतरी चांगल्या पद्धतीने थोड्याफार प्रमाणात काय झालेली आहे बॉन्डिंग झालेली आहे. ओके. त्यानंतर थर्ड आहे की आपल्याला काय कनेक्टेड. आता आपण कनेक्टेडमध्ये काय सांगू शकतो की बघा कनेक्टेडमध्ये आपल्याला सांगता येतं की आपलं जे आहे मॉडरेट टू हाय एकदम आपली एक संघपणा एकदम कोहेशन्स व्यवस्थित झालेला आहे, व्यवस्थित पद्धतीने जुळला आहे, एकमेकांना आपण समजून घेत आहे, कम्युनिकेशन व्यवस्थित झाले आहे, अंडरस्टँडिंग चांगली झाली आहे, एकमेकांना कोऑपरेशन चांगल्या पद्धतीने करतो आहे. म्हणजेच आपण काय आहे एकमेकांशी चांगल्या पद्धतीने निगडीत आहे, एकमेकांशी कनेक्टेड आहे. सर्वात महत्त्वाची स्टेज आपल्याला हे सांगता येतं. आणि जे लास्ट आहे या कोहेशन्समध्ये आपल्याला इनमेश म्हणजे काय होतं की जिथं काय आहे तर अधिक गुंतलेलं आहे एखादी व्यक्ती. आता तुम्हाला माहिती आहे हे आपण याचं उदाहरण सांगू शकतो चांगल्या पद्धतीचं फॅमिलीचं सांगण्यापेक्षा. बघा काही लोक असं असतात की ते रिलेशन्समध्ये अफेअर्समध्येच खूप मोठ्या प्रमाणात काय असतात गुंतलेले असतात. म्हणजेच मी म्हणेल तीच करायचं, मी म्हणेल त्याच गोष्टी करायच्या अशा पद्धतीच्या काय असतात तिथं. म्हणजेच जास्तच मोठ्या प्रमाणात डिपेंड बनलेलं असतं. एखाद्या व्यक्तीशिवाय मी राहूच शकत नाही आणि माझ्याशिवाय ती व्यक्ती राहू शकत नाही. म्हणजेच जर मी आयुष्यात लग्न करेल तर मी त्याच व्यक्तीशी करेल, जर ती व्यक्ती मला मिळणार नाही तर मी आयुष्यात लग्नच करणार नाही किंवा मी चुकीचं पाऊल घेईन. अशा पद्धतीची जी काही विचारसरणी आहे ती विचारसरणी आपल्याला समाजामध्ये काय मिळतात पाहायला मिळतात. ते कशाचा प्रकार दिसतो आपल्याला की इनमेश म्हणजेच त्यामध्ये अधिक गुंतलेलं असतं. एकदम गुंतून जाणं एकमेकांशिवाय मी राहू शकणार नाही किंवा काय अशा पद्धतीच्या जे गोष्टी आहेत हे काय असतं. हे जे काही एक संघ आहे किंवा हे जे कोहेशन्स आहे इनमेश हे आपल्याला एकदम आपल्या फॅमिलीसाठी किंवा आपल्या याच्यासाठी काय आहे धोक्याचं ठरू शकतं. आता फॅमिलीमधले आपण विचार केला तर लक्षात येतं पती आणि पत्नी आहे, दोघं पण आहे. दोघंही जर इंडिपेंडंट असेल तर एक चांगली गोष्ट आहे. कारण इनकेस आयुष्यामध्ये काय होईल आपल्याला माहिती नाही. बरोबर आहे. इनकेस असं कोणाच्या लाईफमध्ये होऊ नये, पण इनकेस कोणाच्या लाईफमध्ये झालं की विवाह झाला तिथून 1 महिन्यानंतर 2 महिन्याच्यानंतर 3 महिन्याच्यानंतर इव्हन छोटं बाळ झाल्याच्या नंतर किंवा कधीही आयुष्यातली कधीही काहीही वळण येऊ शकतं. एखाद्याचा
जर तुम्ही इंडिपेंडंट असाल तर तुम्हाला त्याचा तेवढासा फरक पडणार नाही. ऑब्विसली 2-4 महिने 1 वर्ष तुम्हाला आठवणीत जाईल तुमच्या, म्हणजे थोडाफार तुम्हाला त्रास होईलच. पण आर्थिक सोर्स असेल, सगळ्या काही गोष्टी व्यवस्थित असेल तर तुम्हाला त्याच्यातून सुटका करण्यासाठी आणि तुमच्यावर असलेला ट्रेस कमी करण्यासाठी तुम्हाला काही गोष्टी अवेलेबल होतील. बरोबर आहे. ह्या काय असतं, महत्त्वाचं असतं. पण तुम्ही एकमेकांमध्ये एवढं गुंतून बसलेले आहात, तुम्ही एकमेकांवर काय आहे डिपेंडंट आहात, तुम्ही त्याच्याशिवाय जगूच शकणार नाही अशी जी सिच्युएशन आहे किंवा अशी जी कल्पना आहे, हे काय आहे इन्मेष, याचं काय आहे एक्झाम्पल आपल्याला सांगता येतं. बरोबर आहे. यातून बाहेर पडणं काय आहे खूप गरजेचं असतं. हे झालं आपल्या कोहेशन्सचे वेगवेगळे पॉईंट. आता आपण बघूया की फ्लेक्झिबिलिटी कम्युनिकेशन्समध्ये काही पॉईंट नाही आहे. कोहेशन्स आणि फ्लेक्झिबिलिटी व्यवस्थित व्हायचं असेल तर आपल्याला कम्युनिकेशन्स करणं काय आहे खूप गरजेचं आहे. यावर आपल्याला इथं हे गोष्टी सांगता येतात. आता आपण बघूया समोरील आपण फ्लेक्झिबिलिटी कशी असायला पाहिजे कुटुंबामध्ये, त्यावर आपण थोडं फोकस करूया. आता फ्लेक्झिबिलिटी, आता यावर आपण सांगू शकतो की बघा फ्लेक्झिबिलिटीमध्ये आपण 4 गोष्टीवर फोकस करू. रिलेशन्स कसं असायला पाहिजे, रिजिड, ताठर, रिजिड रिलेशनशिप. सेकंड आपण सांगू शकतो की स्ट्रक्चरल रिलेशनशिप, स्ट्रक्चरल. ओके. थर्ड नंबरला काय सांगू शकतो आपण की फ्लेक्झिबल रिलेशनशिप. आणि लास्टमध्ये आहे सर्वात महत्त्वाचं चाओटिक रिलेशन्स. ओके. आता यावर अभ्यास करताना आपण काय सांगू शकतो बघा, रिजिड रिलेशनशिप, स्ट्रक्चरल रिलेशनशिप आणि फ्लेक्झिबल रिलेशनशिप आणि चाओटिक रिलेशनशिप. आता यामध्ये फ्लेक्झिबल रिलेशन्स किंवा फ्लेक्झिबल रिलेशन्स आपण जे काही जो काही आपलं सरकम्प्लेक्स मॉडेल आहे त्यामध्ये आपण काय करतो आहे ते डिस्कस करतो आहे. यामध्ये आपण सांगू शकतो की बघा जी काही आहे यामध्ये काय रोल कोणताही रिजिड याच्यामध्ये रोल कोणतेही डिसाईड झालेले नसतात, एकमेकांचा रिस्पेक्ट केला जात नाही, म्हणजे नो रिस्पेक्ट नो रोल डिसाइडेड. त्यानंतर आपण सांगू शकतो की यामध्ये काहीही गोष्टीचं ठरलेलं नसतं, काहीही नाही किंवा काही कोणत्याही पद्धतीचं नसतं, एकमेकांना मानसिक आधार द्यायचा नाही, काही ठरलेलं नसतं. म्हणजे जे काही आहे फ्लेक्झिबिलिटी न राहता तिथं एक आपल्याला रिजिड रिलेशनशिप इथं पाहायला मिळतं. हे काय असू शकतं, एक धोक्याचं रिलेशन्स आपण म्हणू शकतो. बरोबर आहे. आयुष्यात किंवा कुटुंबामध्ये वावरत असताना रिजिड रिलेशनशिप आणि चाओटिक रिलेशनशिप हे कधीच असायला नको. यामुळे काय होऊ शकतं, खूप मोठ्या प्रमाणात त्रास होऊ शकतो. आता चाओटिक्स म्हणजे आपण सांगू शकतो की इथं गोंधळलेला. तर गोंधळलेलं म्हणजे काय होतं की अशी सिच्युएशन आहे की ज्या सिच्युएशनमध्ये कोणत्याही गोष्टीचे रोल डिफाईन केलेले नाही आहे किंवा कोणत्याही पद्धतीचं काहीही ठरलेलं नाही आहे. अशा वेळेस कोणी काय डिसिजन घ्यायचं, कोणत्या पद्धतीने काम करायचं असं काही ठरलेलं नसतं. अशा वेळेस प्रॉब्लेम्स क्रिएट होऊ शकतात. स्ट्रक्चरल रिलेशन हेल्थफुल असतात, फ्लेक्झिबल रिलेशन्स पण खूप महत्त्वाची असतात. स्ट्रक्चरल रिलेशन्समध्ये आपण सांगू शकतो की ठीक आहे, संरचनात्मक आपण ज्याला म्हणतो की प्रत्येकाचं रोल प्ले करायचं काम ठरलेलं आहे, कोणाचं रोल काय आहे, कोणाच्या रिस्पॉन्सिबिलिटी काय आहे, कोणाचं काय आहे, ह्या गोष्टी काय असतात डिफाईन केलेल्या असतात. बरोबर आहे. म्हणजे तिथं आपण सांगू शकतो की शेअरिंग रोल्स आहे. त्यानंतर आपण सांगू शकतो की सगळं जे काही आहे तर म्हणजे एकमेकांचे जे काही रूल्स आणि रेग्युलेशन्स आहे ह्या गोष्टी काय असतात सगळ्या संपूर्ण ठरलेल्या असतात. ह्या गोष्टी आपण इथं सांगता येतात. फ्लेक्झिबल रिलेशन्समध्ये आपण सांगू शकतो की डेमोक्रेटिक जे काही आहे हे डेमोक्रेटिक आपल्याला बाबी सांगता येतं की
लोकशाही पद्धतीनं विचाराची आचाराची देवाणघेवाण केल्या जातं, एकमेकांशी शेअरिंग केल्या जातं, एकमेकांशी व्यवस्थित पद्धतीनं काय केलं जातं, एक्सप्लेन केल्या जातं. बरोबर आहे. सर्वात महत्त्वाचं हेल्दी जर आपल्याला रिलेशन ठेवायचं असेल तर फ्लेक्झिबल आपलं असायला पाहिजे. बरोबर आहे. आता फ्लेक्झिबल आपण एखादं फॉर एक्झाम्पल उदाहरण घेऊया की कुटुंबामध्ये तुम्ही वावरत आहे, कुटुंबामध्ये वावरत असताना तुम्ही सांगू शकता की नित्यनियमानुसार ठरलेल्या गोष्टी स्त्रीनेच काय करायचा, स्वयंपाक करायचा. पण फ्लेक्झिबिलिटी म्हणजे काय की ठीक आहे, आई आजारी पडली आहे तर पुरुषांनी स्वयंपाक केला तर त्यात एवढा काय पुरुषार्थ दुखवणार. बरोबर आहे. हा पण काय असतं, महत्त्वाच्या गोष्टी असतात. बरोबर आहे. आणि नेहमीच ठरलेलं आहे की पुरुषांनीच काय करायचं, बाहेरून भाजीपाला आणायचा आणि घरामध्ये आणून मग ती स्त्रीकडे द्यायचा आणि स्त्रीने ते बनवायचा. पण एखाद्या दिवशी पुरुष कुठेतरी आजारी पडलेला आहे किंवा कामानिमित्त बाहेर गेलेला आहे तर स्त्रियांनी ते काम केलं तर काहीही हरकत होणार नाही. बरोबर आहे. म्हणजे जे फ्लेक्झिबल रिलेशन्स म्हणू शकतो ते फ्लेक्झिबल रिलेशन्स आपण तिथं ठेवायला पाहिजे, तरच चांगल्या पद्धतीने आपल्याला काय करता येईल, जीवन जगता येईल. बरोबर आहे. हे काय आपला हा आपला सरकम्प्लेक्स मॉडेल असलेलं सरकम्प्लेक्स हा एक आपलं मॉडेल आहे. अशा पद्धतीने आपण काय केलेलं आहे, या दोन गोष्टीसाठी किंवा रिजिड रिलेशन्स नसायला पाहिजे आणि गोंधळलेली सिच्युएशन तिथं नसायला पाहिजे. म्हणजे कोणाचाही रोल प्ले ठरवायचा नाही आहे, काही डिसिप्लिन नाही आहे, कोणाचा रिस्पेक्ट केला जात नाही किंवा व्यवस्थित अशी काही अराजकता म्हणू शकतो आपण, हुकुमशाही आपल्याला जिथं पाहायला मिळतं ते या सिच्युएशनमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. आणि आपल्याला फॅमिली जर व्यवस्थित ठेवायची असेल, बरोबर आहे, तर आपल्याला काय करावं लागेल, तर आपली स्ट्रक्चरल रिलेशन्स किंवा फ्लेक्झिबल रिलेशनशिप आपल्या इथं असायला पाहिजे. ह्या गोष्टी आपण काय करू शकतो, इथं सांगू शकतो. त्यानंतर आहे एम सी मास्टर मॉडेल. सेकंड आपलं काय आहे, एम सी मास्टर मॉडेल. त्यावर आपण थोडक्यात काय करूया, डिस्कस करूया. एम सी मास्टर मॉडेल. आता एम सी मास्टर मॉडेलमध्ये काय सांगितलं जातं की तुमचं कुटुंबाचं काम कशा पद्धतीने चालतं आहे, तुम्ही म्हणजे तुमचं फंक्शन कसं आहे, कुटुंबाचं फंक्शन तुम्हाला सुधारवायचं आहे, कुटुंबाच्या कार्यामध्ये तुम्हाला काय करायचे, सुधारणा करायची आहे. तर एम सी मॉडेलमध्ये सांगितलं जातं की नेमकं तुमचं कम्युनिकेशन्स काय आहे, तुम्ही व्यवस्थित बोलताय किंवा नाही बोलताय, तुमचा रोल काय आहे, तुमच्या रिस्पॉन्सिबिलिटीज काय आहे, हे तुम्ही काय करायला पाहिजे, समजून घ्यायला पाहिजे. बरोबर आहे. त्यानंतर सर्वात महत्त्वाचं हेल्प कशासाठी करतं की आपलं जे काही एम सी मॉडेल आहे ते प्रॉब्लेम सॉल्विंगसाठी काय करतात, महत्त्वाचं पूर्ण हेल्पफुल आपल्याला ते ठरतं. त्यानंतर आपण सांगू शकतो की आपलं बिहेवियर कशा पद्धतीचं आहे हे पण तिथं महत्त्वाचं पाहिलं जातं. त्यानंतर अफेक्टिव्ह रिस्पॉन्सिव्हनेस आहेच का, म्हणजे आपण घरामध्ये काम करतो आहे, बोलतो आहे, तर तिकडूनही रिस्पॉन्स आपल्याला भेटायला पाहिजे. बरोबर आहे. नाहीतर एखाद्या